सिली प्रश्न पण तुम्हाला विचारेन, कारण लेमन लँग्वेज मध्ये जरी आपण काही काही मनात प्रश्न असतात हिप्नोटिझम बाबतीत, काही वेळेला अर्धवट नॉलेज असेल त्याच्यानी पण प्रश्न येतात, तर तुम्ही क्लिअर करू शकता. तसं कसं आहे की हिप्नॉटिझम किंवा हिप्नॉसिस म्हणजे वशीकरण नव्हे, कारण ती वेळ यावी लागते. वेन यू आर एस्पेशली फॉर हिलिंग द टाइम हॅज टू कम. ओके. आणि ती व्यक्ती रेडी पाहिजे. ज्या व्यक्तीने कधी डोळे मिटून जरा सुद्धा आत पाहिलं नाहीये, त्याचा प्रवास अजून आहे, वेळ आहे त्या प्रवासाला. ओके. सो सुरुवात त्याने पहिलं पाऊल घेतलेलं आहे. सो बऱ्याचदा लोक जे माझ्याकडे येतात हिप्नोथेरपीला, असे क्लायंट्स येतात ज्यांनी थोडीफार पाऊल उचललेलं आहे. स्ट्रेस आहे, रिलेशन स्ट्रेस, डिप्रेशन स्ट्रेस, सुसायडल अटेम्प्ट, हे नाहीसं करण्यासाठी तुमची मदत होऊ शकते का? नक्कीच होऊ शकते. आणि ऑनेस्टली लाईक आय सेड, आय एम व्हेरी व्हेरी होपफुल, व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. आता आपला हा पॉडकास्ट खूप लोक, आमचे फॅमिली म्हणा, एपीएन पॉडकास्ट शोची फॅमिली आणि खूप प्रेक्षक बघतायत, लाईव्ह बघतायत, तर त्यांचा प्रश्न हा असू शकतो, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की प्रत्येक व्यक्ती तिला काही ना काहीतरी आजार असू शकतो. मी 100% नाही म्हणत, पण एक सर्टन पर्सेंटेज म्हणूया जे बघणारे आहेत, प्रत्येकाला एखादा कुठला ना कुठला तरी आजार असू शकतो, डिसीज ज्याला म्हणतो आपण. पण डायबिटीज असेल, आजकाल कॉमन आहे, हे लाईफस्टाईल डिसीज म्हणतो, किंवा ब्लड प्रेशर म्हणा किंवा कुठे. पण त्यांनी तुमच्याकडे अप्रोच व्हायचा, आता हे पॉडकास्ट बघितल्यानंतर त्यांना वाटलं आपण एकदा करून बघूया. कारण आताची जी पिढी आहे ना, ते हे असंच आहे, हे ऍक्सेप्ट करा असं नाही करत. ते विचारतात का, वाय, मग कसं बाहेर पडू. त्यांचा रिसर्च मजबूत असतो, अगदी तगडा रिसर्च असतो. त्यामुळे त्या व्यक्तीला जेव्हा आम्ही थेरपीमध्ये, सेशन्समध्ये एक 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 लेअर उलगडत गेलो, तेव्हा अनेक लेअर आले त्याच्या लाईफमधले, जिथे त्याने असे निष्कर्ष काढले होते की माझ्या आयुष्यात संघर्षच असणार. मग तो संघर्ष वडील यंग वयात गेल्यामुळे होता. मला सांगा, तुम्ही व्यायाम करता? हो, कॅमेऱ्यावरती सांगतोय मी चालायला जातो. व्यायाम म्हणजे मी जिमला जात नाही, पण मी वॉकिंगला जातो. कोणती अशी एखादी सवय जी तुम्ही ठरवलीये आणि होत नाहीये? अतिच होत नाही. दॅट एक्झॅक्टली इज डेली लाईफ मधला प्रॉब्लेम तुमचा. सो रोज रात्री मी सांगेन, जशी आपण आंघोळ करतो त्याप्रमाणे आपण आपली सुद्धा ऑरा क्लीन करणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल मला राग आला, त्याच्यामुळे मी ट्रिगर झाले, त्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यासमोर आणा, इमॅजिन करा आणि त्याच्याबरोबर कम्प्लीट करा. जो राग आला, जी चिडचिड झाली, परत देऊन टाका. आणि तो राग आल्यामुळे आज मी कुठेतरी मनशांती गमावली, माझ्यातला कॉन्फिडन्स गमावला, माझा स्वतःवर, या विश्वावर असलेला जो विश्वास आहे तो मी गमावला, तो परत मिळव. आणि दुसरं मी सांगेन सगळ्यांनाच, की प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आयुष्यात उगाच येत नसते. काही ना काही नियोजन असतं, पूर्वनियोजन असतं. सो आपण जर असा विचार केला आणि आपण ते मनापासून त्याचा स्वीकार केला, स्वीकार इज द बिगेस्ट वर्ड इन माय लाईफ. मतं स्ट्रॉंग होती तिची. आई वडील खूपच हताश झाले होते की काय करावं, समजावून झालं, ओरडून झालं, पाया पडून झालं, रिक्वेस्ट सगळं झालं. ती तयारच नाही परीक्षेला बसायला. अभ्यास झाला नव्हता म्हणून की काय वेगळं काही? नाही बसणार मी. अच्छा, काही कारण नाही बसणार. ओके. छान, व्हेरी ब्राईट चाइल्ड. आणि अचानक 10वीत, अदरवाईज ऑल्सो 10वीचं वर्ष तिला थोडं कठीण गेलं होतं मानसिक दृष्ट्या. आणि परीक्षेची वेळ आल्यावर एक 2-3 महिन्यापूर्वी ती तयारच नाही बसायला. 25 वर्षाचा तरुण आलेला माझ्याकडे. ओके. बँगलोरला होता. आला होता म्हणजे आम्ही ऑनलाईन सेशन, आणि ही थेरपी ऑनलाईन सुद्धा होऊ शकते. तो बँगलोरला होता आणि त्याला रोज म्हणजे रात्रीनं खूप अँझायटी अटॅक्स यायचे, पॅनिक अटॅक्स यायचे. तो उठायचा, दरदरून घाम वाटायचं, माझं हृदय आता बंदच पडणार आहे, हार्ट आता इज गोइंग टू स्टॉप. अनेक वेळा जाऊन तो 2D एको करून आलेला. काही त्याच्या फॅमिलीला माहिती होते, 1दा-2दा केलेले. नंतर तो 3-4 वेळा करून आला, त्याच्या फॅमिलीलाही माहिती नव्हतं. गुपचूप करून आला 2D एको. इतकी त्याला भीती वाटत होती, सारखं माझं हृदय आता बंद पडणार आहे काम करणं, आणि अँझायटी, पॅनिक अटॅक रात्री. मशानात जाऊन वगैरे वगैरे. पण त्याच्यानंतर बघा मी काय काय सांगितलं. हा. ही वॉज अ डेअर डेव्हिल पर्सन. हा. त्याच्यानंतर बघतो तर देवाला न मानणारे, बरोबर. पण एक कार्य केलं. एक व्यक्ती गेली त्यांच्या जवळपासची, पण त्यांच्यावरती ते कार्य करायला आलं. ते गेले स्मशानामध्ये, ते काम केलं. इथपर्यंत ही स्टोरी झाली. कट टू की त्यांना अचानकपणे द पर्सन हु इज अ डेअर डेव्हिल, देवाला न मानणार, त्या व्यक्तीला असं काहीतरी अकराळ विक्राळ काहीतरी दिसायला लागलं. म्हणजे भीती. लिटरली ती व्यक्ती असं झालं की लाईट लावून झोपायचे. म्हणजे मी परत सांगितलं डेअर डेव्हिल पर्सन. दुसऱ्या बाजूला बघतो तर बायको बरोबर म्हणजे पदर सोडत नव्हते, हात सोडत नव्हते. हा मी बघितलेली गोष्ट सांगतोय. तरी सुद्धा तिचा नवरा जेव्हा
पूर्णपणे कधी कधी रात्री अपरात्री कामाला पण जायला लागतं किंवा आणखीन आपण म्हणतो तर घरामध्ये एकटं राहायला परिस्थिती येते, अशी येते ना व्यक्ती, तर त्यावेळेला एकटं राहायला घाबरते. तर काय घाबरायची काही गरज नाही, पण लाईट लावून झोपायचं, ही जी भीती आहे, हे छोट्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की या आपण पॉडकास्ट मधून बोलतोय, किती व्यक्ती असतील की घरात एकटं बिकॉज ऑफ सम रिझन राईट. असं होतं परिस्थितीमुळे. पण अशा वेळेला नाही नाही बाबा ही भीती वाटते, आता ही भीती कुठली म्हणायची? गाडी चालवत होते, तिथं हाईट होती की मी गाडी चालवत होते आणि समोर काचेवर पाल. कसं होऊ शकतं? मिस्टर गाडी चालवत होते, मी डावीकडे त्यांना पण बसली, दिसत होती, त्यांना पण दिसत होती मी गाडी चालवताना. म्हणजे शेवटी तेही हसायला लागले की का तुलाच असं होतंय, काल सोडत नाही. सोडत नाही, काहीतरी कर. ते गाडी चालवताना सुद्धा मी डावीकडे बसलीये, काच वर करताना ऑलमोस्ट वर करतेय तर वरनं छतावरून अशी खाली हळूच पाल डोकावते. ते पूर्णपणे कंट्रोल करणं इज योग. Right. सो इट इज अगेन सेइंग द सेम थिंग की जे तुमचे बालपणापासून किंवा पुनर्गत जन्मातले जे काही तुमच्या मनावर ठसे आहेत त्याच्यावर नियंत्रण मिळतं. आता कसं मिळवा, तर हिप्नोथेरपी इज अगेन अ टेक्निक. ओके, ही एक आयडियल सिच्युएशन आहे. बरोबर. किंवा प्रॉब्लेम मध्ये अडकलो तर पटकन बाहेर पडता येत आहे मला, Right. माझ्याकडे आहे टिप्स अँड टूल्स अँड टेक्निक्स. या उद्देशाने आम्ही डिकोड नावाची एक हा कोर्स सुरू केलाय. त्याच्या 4 लेवल्स आहेत. जितकं डीप मध्ये जाऊ वेगवेगळ्या लेवल अजून अजून डीप होत जातात. पण अगदी डिकोड लेवल 1 ला सुद्धा खूप खूप तो कोर्स सुंदर आहे. तो असा आहे की त्याचा उद्देश आहे की प्रत्येक माणसाने सक्षम बनावं, दुसऱ्यावर आपल्याला डिपेंडंट दुसऱ्यावर आपण अवलंबून राहण्याची गरज नाही. दादाला दिलं, मला नाही, वॉज आय नॉट इम्पॉर्टंट. त्यावेळी आई ओरडली मला इतकी इच्छा होती, आईने मला द्यावं असं वाटत होतं आणि ती म्हणाली तुझं नाहीये त्याला द्यायचं. कळत नाही. दॅट इज ऑल्सो ट्रॉमा. सो असं नाहीये की ट्रॉमा म्हणजे समथिंग बिग. फॉर दॅट चाइल्ड दॅट इज ऑल्सो ट्रॉमा. त्यावेळी तो लहान मूल जे कन्क्लुजन काढतं, अच्छा मी महत्वाचा नाहीये, माझ्या इच्छांना महत्वच नाहीये या जगात. नाही, आणखी बिकॉज ही पर्सनल ग्राउंड आहे म्हणून पर्सनल प्रश्न विचारतो. आपण ह्युमन बिंग्स आहोत. हो. तुम्ही डेली म्हणा किंवा वीकली म्हणा, मंथली म्हणा, तुम्ही कित्येक क्लायंट्सची भेटत असता. हो. आता जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायला सुरुवात करता हिप्नोथेरपी थ्रू, तुमच्या सेशन्स थ्रू, कधी कधी आपण कनेक्ट होतो. करेक्ट मी फार रॉंग. तर कधी असं होतं का की तुम्ही पण त्याच्यामध्ये वाहून जाता आणि जेव्हा संपतं त्यावेळेला तुम्ही पण अरे म्हणजे ते सेशन तुम्ही एन्जॉय करत असता, कुठेतरी रिलेट करत असाल किंवा असं होतं का तुमच्या बाबतीत पण? पर्यंत छान अनुभव यावेत, काही शिकावं. सो इतकं आपल्याला मिळतंय. आता आपण थोडं सेल्फिश होऊया आणि ते घेऊया ना. सो एपिसोड्स बघत जा, पूर्ण बघा, नुसते स्क्रोल करत 5-5 मिनिटांनी बघू नका. पूर्ण त्याचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. अख्खी फॅमिली मिळून बसा, बघा, किंवा एकटे तुम्ही बघा, पण पूर्ण एपिसोड बघा. सबस्क्राईब करा सो दॅट नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला. आणि आनंद घ्या आणि समृद्ध व्हा आणि पुढे पुढे जा. न्यूनगंड, भीती, कॉन्फिडन्स नसणं, बऱ्याच जणांना ह्या सगळ्या भावना उद्भवत असतात त्यांच्या मनामध्ये. पण आता या भावनांवर काम करण्याची आणि त्यांच्यावर मात मिळवण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठी एपीएन पॉडकास्ट शो नक्की बघा. मी मेघना जोशी, क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट, या विषयाबद्दल बोलणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या बरोबर आहेत मेघना जोशीजी. तर थँक्यू सो मच, तुमच्या वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात. प्लेजर इज माइन. मलाही तुम्हाला थँक्यू म्हणायला आवडेल, येस कारण आपण या विषयाबद्दल अवेअरनेस, जागरूकता वाढवतोय येस. आणि आपल्या मातृभाषेत बोलणार आहोत. त्याचा आनंद वेगळाच आहे. तर हिप्नोसिस म्हणजे काय, इथून सुरुवात करूया. एक थोडक्यात सांगाल का? आणि हिप्नोथेरपी म्हणजे काय? ओके. हिप्नोसिस, हिप्नोथेरपी. ओके. सो हिप्नोसिस म्हणजे अशी एक अवस्था जिथे आपण अजूनच अवेअर होतो, आपल्या अंतर्मनात काय सुरू आहे याच्याबद्दल आपण जागरूक होतो, सजग होतो. अगदी साधं उदाहरण द्यायचं तर आपण एखादा पिक्चर बघतोय किंवा टीव्ही बघतोय, Right. त्यावेळी स्क्रीनमध्ये जे स्क्रीनवर सुरू असतं ते सगळं काल्पनिक असतं, आपल्याला माहिती असतं, तरी आपल्या डोळ्यातनं पाणी येतच. हो हो. कारण कुठेतरी आपण त्याच्याशी रिलेट होतो, त्या कथेत आपण इन्व्हॉल्व्ह होतो. सो तीच कथा आता आपण आपली आपली कथा बघतोय. आता दुसरी कथा टीव्हीवरची नाही बघत आहोत. हिप्नोसिस म्हणजे एक अशी अवस्था जिथे आपण आपल्या अंतर्मनात डोकवून ज्या आठवणी आहेत, जे अनुभव आहेत ते आपण पाहतो.
ओके. सो दॅट इज अ स्टेट ऑफ हिप्नोसिस वेअर देर इज अ लॉट ऑफ अवेअरनेस ऑफ व्हॉट इज गोइंग ऑन इनसाइड. ओके. आणि ते जेव्हा आपण एखाद्या थेरपीसाठी जे एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला वापरतो त्याला आपण हिप्नोथेरपी म्हणतो. म्हणजे हिप्नोसिस ज्याचा थेरपीसाठी वापर केला आहे. ओके. पण आता हे आपण ऐकतो की खूप वेळेला एंटरटेनमेंटसाठी हा उपयोगी केलेला दिसतो. स्टेजवरती वेगवेगळे मजेदार काही किस्से असतात. एक बरोबर. हिप्नोटिस्ट असतो किंवा हिप्नोटिझमनी पूर्ण ताजमहल गायब करतो, असं वगैरे जादूचे प्रयोग वगैरे आपण बघतो. पण हे खरं होतं का तसं? आणि काही बाबतीत कधी कधी होत नाही. तर हे काय आहे फरक? म्हणजे काही जण लगेच हिप्नोटाईज होतात, काही लोक होत नाही. तर ह्याच्यामध्ये हे कोणाच्या हातात असतं? सो एक म्हणजे स्टेज शोज एंटरटेनमेंट तो एक वेगळाच प्रांत झाला. ओके. आपण जे वापरतो ते हिप्नोसिस फॉर थेरपी पर्पज वापरतोय, लोकांच्या बेनिफिट कल्याणासाठी वापरतोय. त्यामुळे त्याच्यावरच मी नेहमी भार देते. चालेल. दुसरी गोष्ट, इव्हन थेरपी करताना मला आम्हालाही असं आढळतं की 2 टाईपचे लोक आहेत. एक जे पटकन ओके डोळे मिटा, रिलॅक्स व्हा, पटकन रिलॅक्स होतात. तुमच्या कंट्रोलमध्ये. कंट्रोलमध्ये मी नाही म्हणणार, याच्यावर आपण बोलू. आपण पटकन ते स्वतः रिलॅक्स होऊ शकतो. ओके. आणि काही एक 50% लोक असे आहेत त्यांना थोडा वेळ लागतो. सो ह्याला एक सजेस्टेबिलिटी नावाचा कॉन्सेप्ट आहे जो आम्ही शिकताना देखील की लोक कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन रिसीव्ह करतात वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे तुम्ही म्हटलं की एक छान लिंबू, तर तोंडाला पाणी सुटेल. ती काही न वाटेल, हा लिंबू म्हणजे येलो कलर, गोल शेप. सो 2 टाईपचे असतात. ओके. सो याचा एक सखोल अभ्यास आहे, तो आम्ही करतो. आणि त्या हिशोबाने आम्ही आमची टेक्निक, आम्ही आमची बोलण्याची पद्धत थोडीशी मॉडिफाय करतो. आणि मग ती मॉडिफाय केली की त्या पद्धतीने मग सगळेच लोक इझिली हिप्नोसिसमध्ये जाऊ शकतात, ट्रान्समध्ये जाऊ शकतात. तुम्ही शब्द वापरला माझ्या कंट्रोलमध्ये येतात. हे एक्झॅक्टली उलट आहे. माझ्या कंट्रोलमध्ये येत नाही, मी कोणावर नियंत्रण करत नाही. त्यांना त्यांचा कंट्रोल देते की टेक कंट्रोल ऑफ युअर लाईफ, गो इन युअर सबकॉन्शियस माइंड. आणि जे आत सुरू आहे आतमध्ये, जे तुम्हाला आता तुमच्या दृष्टीच नाही, तुम्ही त्याच्याबद्दल सजग नाही आहात, ते आता तुम्ही जाणून घ्या. सो तुम्हाला तुमचा कंट्रोल उलट देते मी, घेत नाही. सो कम्प्लिटली मी सगळ्यांना सांगू इच्छिते, हिप्नोसिसमध्ये आपण कंट्रोल घेत नाही समोरच्याचा, उलट आपण समोरच्याला कंट्रोल देतो की हा घ्या, तुम्ही तुमचा कंट्रोल घ्या. तुमच्या अंतर्मनात काय सुरू आहे हे आता आत डोकावून बघा. ते डोकावायला मी मदत करते. ओके. पण हे जेव्हा आम्ही एंटरटेनमेंट म्हणून बघतो काही वेळेला स्टेजवरती, टीव्हीवरती किंवा काही असे प्रयोग बघतो, त्यावेळेला असं पण दिसलेलं आहे की लोक मोठी मोठी एवढी वयस्कर असतात पण ते लहान मूल बनतं, किंवा आणखीन काही मजेदार किस्से करतात, किंवा हे पण बघितले की सुई अशी टोचलेली आहे आणि इथून बाहेर आलेली आहे. पण हे खरं असं होतं का? म्हणजे हिप्नोसिसमध्ये असं पॉसिबल आहे का? का ही वेगळी काहीतरी विद्या आहे? सो हिप्नोसिसच वापरलेला आहे. ओके. पण मी म्हटल्याप्रमाणे त्याचा पर्पजच एंटायरली वेगळा आहे. ओके. एंटरटेनमेंट, स्टेज शो दाखवून देणं. सो हिप्नोसिस बट युज फॉर अ डिफरंट पर्पज ऑल्टुगेदर. ओके. त्यामुळे आपण जो वापरतो त्याच्याकडेच मी फोकस करते. हे माझे प्रश्न म्हणजे मी नॉर्मल सिली प्रश्न पण तुम्हाला विचारेन, कारण लेमन लँग्वेज मध्ये जरी आपण काही काही मनात प्रश्न असतात हिप्नोटिझम बाबतीत, काही वेळेला अर्धवट नॉलेज असेल त्याच्यानी पण प्रश्न येतात, तर तुम्ही क्लिअर करू शकता. तसं कसं आहे की हिप्नोटिझम किंवा हिप्नोसिस म्हणजे वशीकरण नव्हे. ओके. वशीकरण म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेविरुद्ध त्याच्यावर नियंत्रण मिळवणं. समजलं. आणि आपण इथे जे करतो, मी सुरुवातच जेव्हा करते तेव्हा मी क्लायंटला विचारते, आपण सुरू करायचं का? तुम्ही मला परमिशन देताय का आपण एकत्र काम करण्यासाठी? सो परमिशन घेऊन आपण सुरुवात करतो. त्यामुळे इच्छेविरुद्ध, मनाविरुद्ध काहीही नसतं. सो हे वशीकरण नाही, त्याला त्याच्या मनात डोकवायला मदत करा आणि त्याला त्याचा कंट्रोल द्या. व्हेरी नाईसली सेड. कारण हे जे तुम्ही बोलल्यानंतर क्लिअर थोडंसं होतं. वशीकरण ऐकलेला शब्द आहे की त्याच्यामध्ये होतं की अरे मी माझे पैसे, माझ्यातले पूर्ण पाकिट वगैरे सगळं मी चालायला लागते किंवा चालायला लागतो कोणाच्या पाठी, असे वगैरे ऐकलेले होते. एनिहाऊ, पण आता हा माझा प्रश्न दुसरा आहे की हे एवढे रोग म्हणजे आपण म्हणतो डायबिटीज म्हणा, आणखीन कुठले कुठले आजार आहेत, हे पण नाहीसे होऊ शकतात हिप्नोथेरपी थ्रू. हे खरं आहे का? काय असतं, हे कितपत आहे? 100% होतं क्युअर का सम पर्सेंटेज वाईज डिफरन्स येतो? तुम्ही सांगा. सो सर्वप्रथम आधी जाणून घेऊया की मन आणि शरीर ह्याचं काय कनेक्शन आहे. जे आपल्या मनात सुरू आहे ना ते आपल्या शरीरात दिसायला सुरुवात होते. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हण आहे की बॉडी इज द विजिबल माइंड अँड माइंड इज द इनविजिबल बॉडी. सो आपल्या मनात जे विचार आहेत त्या विचारांप्रमाणे त्या मनात आपली भावना निर्माण होते. त्या भावनेप्रमाणे आपल्याला ऊर्जा त्याप्रमाणे अशी असते, पॉझिटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी. सो पॉझिटिव्ह थॉट, पॉझिटिव्ह फिलिंग्स, पॉझिटिव्ह एनर्जी, आणि त्याप्रमाणे
बॉडीमध्ये ती साठायला लागते. त्याचप्रमाणे निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह विचार जे आहेत, निगेटिव्ह भावना निर्माण होतात, निगेटिव्ह ऊर्जा होते, अनहेल्पफुल ऊर्जा Right, म्हणेन, right. आणि ती बॉडीत साठते. सो हे अनेक अनेक वर्ष जेव्हा आपण राग धरून ठेवतो, आपण रिलीज करत नाही, बिटरनेस, अँगर, ग्रजेस आपण एकमेकांवर म्हणजे मनात अडी असतात, हे अनेक अनेक वर्ष आपण जेव्हा पकडून ठेवतो, कुठे जाणार आहे शेवटी? हे बॉडीत दिसायला सुरुवात होते, शरीरात त्याचा ठसा असतोच, तो हळूहळू दिसायला सुरुवात होते. आणि म्हणून कितीतरी वेळा म्हणजे आपल्याला कारण, आपण भले औषधं देऊन इन्फ्लमेशन दाबतो, ते मुळात इन्फ्लमेशन होतंय का, त्याचं कारण काय आहे, याचं उत्तर आपल्याकडे नाहीये. नाहीये. सो ते हिप्नोथेरपीने आपण शोधू शकतो उत्तर आणि हील करू शकतो. एकदा शोध लागला की दॅट इज द स्टार्टिंग पॉइंट, किंवा मी म्हणेन दॅट्स लाईक अ गोल्ड माईन. शोध लागला की बाकी तर काय, जस्ट 10% उरलंय. सो आपण शोधू शकतो मुळात ते होतंय का, आणि शोधू शकतो आणि हील करू शकतो, क्युअर करू शकतो. राहिला प्रश्न 100%, 90%, 80%, इट डिपेंड्स पर्सन टू पर्सन, थेरपी टू थेरपी, म्हणजे व्यक्ती टू पर्सन टू पर्सन, कसं सेशन होतं, काय होतं. पण अनेक असे किस्से आहेत, अनेक किस्से आहेत जिथे पूर्णपणे थांबलेले आहेत. माझ्याकडे देखील अनेक असे क्लायंट्स आलेले आहेत, अँझायटी, पॅनिक अटॅक्स यायचे रात्री, झोपायला सुरुवात केल्यावर छाती धडधडायला सुरुवात, ती पूर्णपणे बंद झालेलं आहे. मळमळ होती, म्हणजे मोशन सिकनेस जे म्हणतो आपण, की ट्रॅव्हल करताना मळमळतं, ते पूर्णपणे बंद झालेलं आहे. किडनी स्टोन जो आहे तो खूप प्रमाणात छोटा झालेला आहे आणि सर्जरीची गरज नाही, आणि डॉक्टर म्हणाले आपण आता वाट बघूया, तो आपोआप विरघळेल आता. सो असे किस्से आहेत. सो खूप आहेत सक्सेस. मग हे नक्की सायन्स आहे का काय आहे, म्हणजे आपण असं म्हणायचं? बिकॉज एका बाजूला आपण औषधं घेतो आणि त्यांनी हे क्युअर करतो. आपण एक उदाहरण घेऊया, डायबिटीस. आज आपण बघितलं तर भारत इज म्हणजे इंडिया इज बिकमिंग अ कॅपिटल ऑफ डायबिटीस, असं चाललंय. तर एकच जरी हा मुद्दा घेतला आणि तुम्ही तुमच्यासारखे सगळे हिप्नोथेरपिस्ट एकत्र आले आणि जर हे डायबिटीज नाहीसं करायचं म्हटलं तर एक सर्टन पर्सेंटेज प्रमाणे होऊ शकतं, तुमच्या मताप्रमाणे, बरोबर? अगदी. आणि आय एम व्हेरी हॅपी, म्हणजे मी खूप पॉझिटिव्ह आहे, कारण आता हळूहळू अवेअरनेस वाढत चाललाय, जागरूकता लोक वाढते, येतात का खरं? लोक येतात. आणि ऑल्टरनेटिव्ह, नॉट जस्ट हिप्नोथेरपी, लोक योगाकडे वळले आहेत, आयुर्वेदा, नॅचरोपॅथी, मेडिटेशन, अनेक अनेक गोष्टी. Very nice. आणि या सगळ्याचा फरक पडतो. उपयोग आहे. बऱ्याचदा माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ते कसं असतं ना, आम्ही हिप्नोथेरपिस्ट ठरवून प्रत्येक डायबेटिक व्यक्तीला आणलं आणि थेरपी अशी करायला जात नाही. कारण ती वेळ यावी लागते. वेन यू आर एस्पेशली फॉर हिलिंग, द टाइम हॅज टू कम, ओके. आणि ती व्यक्ती रेडी पाहिजे. ज्या व्यक्तीने कधी डोळे मिटून जरा सुद्धा आत पाहिलं नाहीये, त्याचा प्रवास अजून आहे, वेळ आहे त्या प्रवासाला. ओके. सो सुरुवात त्याने पहिलं पाऊल घेतलेलं आहे. सो बऱ्याचदा लोक जे माझ्याकडे येतात हिप्नोथेरपीला, असे क्लायंट्स येतात ज्यांनी थोडीफार पाऊल उचललेलं आहे, अंतर्मनात डोकवायला सुरुवात केली आहे, काय सुरू आहे, माझी कुठे चूक होते, चिंतन आहे, मी अनेक गोष्टी ट्राय केल्या पण होत नाहीये, मला आता खूप इच्छा स्ट्रॉंग आहे, मला करायचंय, असे लोक येतात. सो मी मार्केटिंग करत नाही, आम्ही कुठलेच हिप्नोथेरपिस्ट जास्त मार्केटिंग करत नाही. येस, मी व्हिडिओज टाकते सोशल मीडियावर, पण त्याचा हेतू असतो अवेअरनेस स्प्रेड करणं. सो ज्याला इच्छा होईल त्याला माहिती हवं की इथे एक ऑफर आहे आणि तुम्ही येऊ शकता. पण जाऊन मार्केटिंग मी अवॉइड करते, आम्ही नाही करत. ओके. बट येस, इट इज पॉसिबल. डायबिटीज हील होऊ शकतो, क्युअर होऊ शकतो. अगेन मी म्हटल्याप्रमाणे तो काय लेवलवर आहे दॅट विल ऑल्सो प्ले अ रोल. पण नक्कीच अनेक अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. आता आपला हा पॉडकास्ट खूप लोक, आमचे फॅमिली म्हणा, एपीएन पॉडकास्ट शोची फॅमिली आणि खूप प्रेक्षक बघतायत, लाईव्ह बघतायत. तर त्यांचा प्रश्न हा असू शकतो, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी आजार असू शकतो. मी 100% नाही म्हणत आहे, पण एक सर्टन पर्सेंटेज म्हणूया, जे बघणारे आहेत प्रत्येकाला एखादा कुठला ना कुठला तरी आजार असू शकतो, डिसीज ज्याला म्हणतो आपण. पण डायबिटीज असेल, आजकाल कॉमन आहे, हे लाईफस्टाईल डिसीज म्हणतो, किंवा ब्लड प्रेशर म्हणा, किंवा कुठे. पण त्यांनी तुमच्याकडे अप्रोच व्हायचा, आता हे पॉडकास्ट बघितल्यानंतर त्यांना वाटलं आपण एकदा करून बघूया, तर मग ते डायरेक्टली तुमचं म्हणणं आहे की ती वेळ यायला लागते, म्हणजे नक्की काय? आणि आता ते बघतायत आणि त्यांना इच्छा आहे. बघा, कुठल्याही व्यक्तीला, आपण ह्युमन आहोत, तर प्रत्येक व्यक्तीला आपल्याला बाबा काल जो त्रास होता तो नाहीसा व्हायचा, हे तर प्रत्येकाची इच्छा आहे.
तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज जर पाहत असतील आणि म्हणत असतील मी तुमच्याकडे आल्यावर होणार आहे, तर मी आत्ता यायला तयार आहे. एक्झाम्पल, तुम्ही म्हणा तुमच्यासारखे कोणी हिप्नोथेरपी जे क्युअर करणार आहे, हम्म. तर तुम्ही म्हणाला एक गोष्ट की वेळ यायला लागते, हम्म. तर त्यांची वेळ आली हे त्यांना कसं समजणार? तुम्ही हा जर एपिसोड बघत असाल हा. तर तुमची वेळ आलेली आहे. अच्छा, तुम्ही हा जर एपिसोड पूर्ण बघितला, तुम्हाला वाटलं कुठेतरी की मी रिलेट होतीये या सगळ्याला, मला हे पटतंय, वेळ आलेली आहे. तर आपण जर सुरुवात केली, ती व्यक्ती जेव्हा येते म्हणजे वेळ आलेली आहे. इच्छाशक्ती त्याची इच्छाशक्ती मला आज एखादी डायबिटीज आहे, हे मला नाहीसा करायचा, ही इच्छा पहिली त्यांची असली. ऍब्सोल्युटली. म्हणजे कुठला आजार आहे तो त्याच्यातून बाहेर यायची ही इच्छा, कसं आहे की आय एम ओके टू लिव्ह विथ इट, हे एक मी याच्याबरोबरच जगणार आहे, आणि एक तर गोष्टी मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं. इम्प्रूव्ह करायचं. सो ते एक. आणि दुसरं म्हणजे हिप्नोथेरपी कुठेतरी हे जे बोलणं, जे मी म्हणतेय सांगतेय, मन ह्याच्यावर विश्वास असेल, हे रेझोनेट होत असेल, देन हिप्नोथेरपी इज फॉर यू. व्हेरी नाईस. बट व्हेन आय से दिस, मी इक्वली हे देखील म्हणेन की असे अनेक ऑल्टरनेटिव्ह हिलिंग आणि मोडॅलिटीज आहेत आणि ह्या सगळ्यांवर माझी श्रद्धा आहे. वन शुड गो विथ व्हॉट यू रिलेट विथ. सो रत्न आहेत, ज्योतिषशास्त्र आहे, आकाशिक रेकॉर्ड्स, इतक्या गोष्टी आहेत. जस्ट गो विथ व्हॉट एव्हर यू रिलेट विथ द पर्सन विथ हुम यू रेझोनेट. हे मंदिर आहे, तिथे देव आहे हो. आणि हे वेगवेगळे मार्ग आहेत. तुम्ही ऍब्सोल्युटली. या मार्गाने जा, त्या मार्गाने जा, त्या मार्गाने, ही तुमची इच्छा आहे. जो मार्ग तुम्हाला आवडतो तो तुम्ही घ्यावा, असं तुमचं अगदी अगदी. राईट. सो नाईसली सेड. पण आता तुम्ही परत सांगितल्याप्रमाणे की आजच्या तारखेला आजची पिढी जी आहे, जेन झी म्हणा हम्म. किंवा आज 55% ऑफ द पॉप्युलेशन, ज्यांच्यासाठी खरोखर हा पॉडकास्ट हम्म. मी बघतोय की यंग जनरेशन, दे आर द फ्युचर ऑफ इंडिया, हम्म. विचार जर केला आणि सगळे बाकीचे तर आहेत, तर त्यांच्यासाठी जर बघितलं पेशन्स लेवल कमी झालेलं आहे. हम्म. तुम्ही अग्री करता? हम्म. मॅरिड असतील किंवा त्यांचं पेशन्स लेवल कमी झाल्यामुळे मॅरेज ब्रेक्स आहेत, रिलेशन्स ब्रेकिंग आहे किंवा डिप्रेशन मध्ये जातात हम्म. किंवा आजच्या तारखेला कॉम्पिटिशन खूप आहे. यू अग्री? हम्म. तर अभ्यासाची कॉम्पिटिशन आहे, मला त्याच्यापेक्षा माझे पैसे वाढले पाहिजेत, असं त्याच्यापेक्षा माझी कार मोठी पाहिजे, समथिंग हे सगळं चाललेलं आहे. पेशन्स लेवल कमी आहे. त्याच्यामध्ये मनशांती मिळण्यासाठी म्हणून किंवा हे पेशन्स लेवल किंवा हे मॅरेज ब्रेक होण्यापासून रिलेशन चांगले होण्यासाठी हिप्नोथेरपी खरोखर तुम्ही मदत करू शकता का? मी ना, तुम्ही आणि कसं करा? तुम्ही आता जे म्हणत होतात ना की यंग जनरेशन, जेन झी आणि मिलेनियल्स आणि आता तर अजून जेन अल्फा, बीटा, बरंच काय काय आहे. हे सगळं एकत्र अगदी, एका अगदी. प्रश्नामध्ये विचारलं की स्ट्रेस आहे, हा वेगवेगळ्या टाईपचा स्ट्रेस आहे. रिलेशन स्ट्रेस, डिप्रेशन स्ट्रेस, सुसायडल अटेम्प्ट, हे नाहीसं करण्यासाठी तुमची मदत होऊ शकते का? नक्कीच होऊ शकते. आणि ऑनेस्टली लाईक आय सेड, आय एम व्हेरी व्हेरी होपफुल, व्हेरी व्हेरी पॉझिटिव्ह. कारण आताची जी पिढी आहे ना, ते हे असंच आहे, हे ऍक्सेप्ट करा असं नाही करत. ते विचारतात का, वाय? मग कसं बाहेर पडू. त्यांचा रिसर्च मजबूत असतो, अगदी तगडा रिसर्च असतो. त्यामुळे इनफॅक्ट असे क्लायंट्स आर द बेस्ट वन्स अँड आय एम व्हेरी व्हेरी होपफुल, कारण दे आर विलिंग टू वर्क ऑन देमसेल्स. त्यामुळे ही पिढी जरी प्रॉब्लेम मध्ये पटकन आली तरी ती बाहेर सुद्धा यायला त्यांचा तो अनालिटिकल बेंट ऑफ माइंड आहे. दे आर विलिंग टू एक्सपेरिमेंट. ते हे असंच आहे. हे या उत्तराला ते रेडी नसतात हे ऍक्सेप्ट करायला. ओके. आणि मगाशी तुम्ही हिप्नोथेरपी सायन्स आहे का ह्याच्याबद्दल विचारलं. सो येस, इट इज अ सायन्स ऑफ द सबकॉन्शियस माइंड. सो आपलं जे अंतर्मन आहे त्याच्याबद्दल हे एक सायन्स आहे आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस स्प्रेड करणं ही माझी पॅशन आहे, ही विजन आहे. ओके. आणि यंग जनरेशनला तर तेच तर हवं असतं की यू एक्सप्लेन टू मी सायंटिफिकली हे कसं होतं, का होतं. सो जेव्हा आपण स्पिरिच्युअलिटीला, फिलॉसॉफीला जेव्हा आपण एक्सप्लेन करतो की का होतं, तेव्हा ही पिढी ऍब्सोल्युटली, म्हणजे आज आपण भजन क्लबिंग बद्दल ऐकतो. सो दे आर विलिंग टू ट्राय सो मेनी थिंग्स. True. इफ यू एक्सप्लेन देम इन अ प्रॉपर वे, अनालिटिकली, की बाबा हे का असं आहे, मन आणि शरीर कसं लिंक्ड आहे, तुम्ही त्यांना समजावू शकलात, एक्सप्लेन करू शकलात, बस त्यांची श्रद्धा. उलट दे आर द वन्स हू आर विलिंग टू ट्राय. मग मी 2च प्रॉब्लेम घेतो. बरं. मला सांगा, खूप लोकांचे रिलेशन ब्रेक्स होतात, डिप्रेशन मध्ये जातात. एक प्रॉब्लेम. रिलेशन्स वर्क होत नाही, हा एक प्रॉब्लेम नव्हे. मॅरेज रिलेशन्स असू शकतात, बिफोर मॅरेज असू शकतात. ओके, हा एक प्रॉब्लेम. आणि दुसरा, पैसे प्रत्येकाला पाहिजे असतात, मनी. बरोबर. आपल्याला सगळे हे स्लोगन्स आणि सगळे एवढं अबंडन्स आहे, सगळ्या कबूल आहे, पण मी अजूनही गरीबच आहे. मला पैसे अजूनही, माझी वेल्थ जनरेट चांगली होत नाही. हे जेव्हा असं काही मनी प्रॉब्लेम्स असतात, बरोबर. हे 2 प्रॉब्लेम्स आपण जर आता
घेऊया, तर तुम्ही याला कसं ऍड्रेस कराल, टॅकल कराल, आणि यंग जनरेशन असेल किंवा मिड एज असेल, बरोबर. तुम्ही सांगा. सो म्हणजे तुम्ही म्हटल्याप्रमाणे की खूप लोकांना प्रश्न असतील, तर आजच्या तुमच्या आपल्या पॉडकास्ट मधून तुम्ही कसं कराल, मग मी तुमच्याकडे येईन, मला दाखवा. मेल्याशिवाय स्वर्ग नाही म्हणतात तरी गोष्ट, पण तुम्ही मला काहीतरी प्रूफ दाखवा, किंवा काहीतरी काय करणार नक्की तुम्ही. सो आपण अबंडन्सच घेऊया. आणि आत्ताच नुकतेच माझ्याकडे क्लायंट आले होते, 2 जण आताच या गेल्या महिन्यात होते, जे अबंडन्स या टॉपिकसाठी आले, म्हणजे पैशासाठी पैशासाठी, मनी प्रॉब्लेम. मनी प्रॉब्लेम्स, की मला जे हवंय, माझी जी कुवत आहे त्या कुवतीप्रमाणे मला मिळत नाही. अगदी बरोबर. हा, सॉरी, मला खूप इंटरेस्टिंग वाटलं तुम्ही एका वाक्यामध्ये सांगितलं. खरंच आहे, माझ्याकडे स्किल आहे. मित्रांनो, बरोबर आहे का सांगा मला. माझ्याकडे स्किल आहे, मी चांगली नोकरी आहे, चांगला बिझनेस आहे, माझ्याकडे सगळे काही अम्युनिटीज आहेत, पोटेन्शियल ज्याला म्हणतो ते सगळे, बरोबर. तरी सुद्धा मी काम पण हार्डवर्क करतोय, तरी सुद्धा माझे पैसे माझे बनत नाहीत. म्हणा, मला आणखी वेल्दी बनायचंय ते होत, त्याला ऍड्रेस करा. येस. सो अशी व्यक्ती माझ्याकडे आली होती. नाउ व्हेन यू से ऍड्रेस करा किंवा सोल्युशन काय असतं, द ब्युटी ऑफ थेरपी इज इट इज युनिक. इट इज युनिक टू एव्हरी पर्सन. कारण त्याच्या अंतर्मनात काय त्याने मुळात निष्कर्ष काढले आहेत, काय बिलीफ्स आहेत अंतर्मनात, सबकॉन्शियस लेवलवर प्रोग्रामिंग काय सुरू आहे, काय त्याने स्वतःबद्दल निष्कर्ष काढले आहेत, लाईफ बद्दल निष्कर्ष काढले आहेत, ही त्याची युनिक जर्नी आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला जेव्हा आम्ही थेरपीमध्ये, सेशन्समध्ये एक 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 लेअर उलगडत गेलो, तेव्हा अनेक लेअर आले त्याच्या लाईफमधले, जिथे त्याने असे निष्कर्ष काढले होते की माझ्या आयुष्यात संघर्षच असणार. मग तो संघर्ष वडील यंग वयात गेल्यामुळे होता, मग तो संघर्ष नोकरी पटकन मिळाली नाही, हालात दिवस गेले, तो होता. गतजन्मातला देखील संघर्ष होता. ती व्यक्ती रणांगणावरही होती, त्या लेवलचाही संघर्ष होता. सो अनेक 2-3 पास्ट लाईफ्स पाहिल्या त्या व्यक्तीने. सो संघर्ष एक कॉमन पॅटर्न होता. आणि त्या व्यक्तीने एक निष्कर्ष काढलेला की माझ्या आयुष्यात संघर्षच असणार आहे, कोणी मला मदत करायला येणार, हे असंच असणार आहे माझं आयुष्य. आता ते त्यावेळी जेव्हा तो यंग होता, यंग वयात त्याचे वडील वारले, कोणी मदतीला आलं नाही, त्यावेळी तो संघर्ष, त्यावेळी जो त्याने काढलेला निष्कर्ष उचित होता. ओके. आज तोच बिलीफ सिस्टीम पुढे त्रास देतोय, राईट. आज ती व्यक्ती 50शीला आलीये, तरी ही मला मिळणारच नाहीये, असंच होणार आहे माझ्या आयुष्यात. ही संघर्षाची एनर्जी, हे बिलीफ्स तुम्ही जर कॅरी केलेत, तर तुम्हाला अबंडन्स कुठून येणार आहे. सो जेव्हा आम्ही रिग्रेशन वर्क केलं, प्रत्येक एक एक एपिसोड मधनं, लाईफ जर्नीमधनं ते संघर्ष, ती आलेली भावना, ते काढलेला निष्कर्ष जेव्हा आम्ही हील केला, ती भावना रिलीज केली, तेव्हा गोष्टी बदलायला लागल्या. आणि येस, आज ती व्यक्ती आहे, त्यांचं एक सुंदर ऑफिस आहे, अरे वा. घरही आहे, विथ लोन घेतलेलं आहे त्यांनी. पण येस, थिंग्स आर कमिंग टू हिम नाउ. ओके. ह्याच्यामध्ये तुम्ही म्हटल्याप्रमाणे की आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्या डेली डिसिजन्स आणि बिहेवियरवर किती प्रभाव टाकतं. 100 काय, 200 काय, अगदी 500%. बिग बॉस आहे तो त्या रियालिटी शोचा. ओके. सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन. गिव्ह लाईव्ह चॅलेंजेस आणि काही सोल्युशन्स, त्याचे एक्झाम्पल्स तुम्ही देऊ शकता. एक्झाम्पल्स मला सांगा, तुम्ही व्यायाम करता? हो, कॅमेऱ्यावरती सांगतोय मी चालायला जातो. व्यायाम म्हणजे मी जिमला जात नाही, पण मी वॉकिंगला जातो. कोणती अशी एखादी सवय जी तुम्ही ठरवलीये आणि होत नाहीये? अतिच होत नाही. दॅट एक्झॅक्टली इज डेली लाईफ मधला प्रॉब्लेम. तुमचं कॉन्शियस माइंड, तुमच्या बाह्य मनाला माहितीये, हे केलं मी व्यायाम केला तर आज माझी तब्येत छान राहील, माझं लाईफ पूर्णपणे बदलेल. लॉजिकली कळतंय, कळत नाहीये. कुठेतरी काहीतरी अंतर्मनात आळस येतोय, तो कुठेतरी जाऊ दे, कम्फर्ट झोन मध्ये राहूया, प्रायोरिटी वेगळी काहीतरी. सो हे अगदी रोज होत असतं. म्हणजे मी ड्रायव्हर आहे, यशाचा रस्ता असा समोर आहे, पण स्टिअरिंग व्हील दुसरीकडेच कुठेतरी गाडी वळवतोय. ते सबकॉन्शियस माइंड, जे स्टिअरिंग व्हील गेली 20-20 वर्ष, 30-30 वर्ष मी जर एखादी गोष्ट टाळतीये, तर अंतर्मन त्याच रस्त्यावर गाडी वळवतं, ते स्टिअरिंग आपोआप वळतं. यशाचा रस्ता समोर असून सुद्धा गाडी आपोआप तिथे वळते, नकळत वळते, ऑटो मोड मध्ये जाते गाडी. आज मी जर अनेक वर्ष संघर्ष टाळलाय, घाबरते कोणाला कन्फ्रंट करायला, कोणाशी वाद घालायला, स्वतःचं मत मांडायला, अनेक वर्ष हा पॅटर्न आहे, तर सबकॉन्शियस माइंड कुठून ती ताकद आणणार, कुठून ती हिंमत आणणार. छान सेफ राहूया. कारण बऱ्याचदा कसं होतं, अंतर्मन
आपल्याला सेफ ठेवायचा प्रयत्न करतं. जी एखादी माहीत असलेली गोष्ट आहे, फॅमिलियर एन्व्हायरमेंट जे म्हणतो, आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला तिथे नेतं. कारण कुठलंही परिवर्तन हे कठीण असतं. भले त्याच्यात कितीही नंतर त्यातनं यश मिळणार असलं, तरीही थोडं कठीण असतं. त्यामुळे आपलं अंतर्मन आपल्याला नोन पॅटर्न्सकडे नेतं. त्यामुळे हे रोज होत असतं. मी ठरवते, मी प्रतिसाद छान, मी नाही चिडणार, पटकन ट्रिगर नाही होणार. माझ्या मनासारखं मुलं नाही वागली, मी नाही चिडणार, पण पटकन ट्रिगर होते. कुठेतरी काहीतरी आतमध्ये मर्माला हात लागतो आणि स्फोट होतो. बरोबर. रस्त्यावर गाडी चालवताना किती आपण उदाहरणं बघतो. बरोबर. काही जण शांतपणे सॉरी यार माफ करतो करत पुढे जातात. पुढे जातो. काही जण बायावर करून भांडायला येतात. हो. कारण कुठेतरी ते 40-50 वर्षाच्या व्यक्तीप्रमाणे वागतच नाहीये. कुठेतरी अजून त्यांचं सबकॉन्शियस माइंड ट्रिगर होत आहे आणि कॉन्शियसली त्यांना ठरवताच येत नाहीये. सबकॉन्शियसच बिग बॉसनी कंट्रोल घेतलेला आहे लाईफचा. सो हे सबकॉन्शियस माइंड, हे अंतर्मन अक्षरशः प्रत्येक वेळी कंट्रोल घेत असतं आणि तेच आपल्याला ते ठसे जे असतात ते डिझॉल्व्ह करणं, ते रिलीज करणं गरजेचं आहे. आणि वी हॅव टू लिव्ह लाईफ कॉन्शियसली, विच वी आर नॉट लिव्हिंग टुडे. खरीच गोष्ट आहे. पण रोज मेंटल पीस साठी एक सिम्पल डेली प्रॅक्टिस कोणती सुचवाल तुम्ही? ओके, सो मी एक सुचवीन, मी ही खूप असतील, हो पण या मोमेंटला काही सजेस्ट करू शकाल का? अम, एक म्हणजे रोज रोज आपल्याला अनेक लोकांशी आपलं काही ना काहीतरी संवाद तर होतच असतो. देवाणघेवाण होत असते विचारांची, विचारांबरोबरच ऊर्जेची सुद्धा. सो रोज रात्री मी सांगेन, जशी आपण आंघोळ करतो त्याप्रमाणे आपण आपली सुद्धा ऑरा क्लीन करणं गरजेचं आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल मला राग आला, त्याच्यामुळे मी ट्रिगर झाले, त्या व्यक्तीला तुमच्या डोळ्यासमोर आणा, इमॅजिन करा आणि त्याच्याबरोबर कम्प्लीट करा. जो राग आला, जी चिडचिड झाली, परत देऊन टाका. आणि तो राग आल्यामुळे आज मी कुठेतरी मनशांती गमावली, माझ्यातला कॉन्फिडन्स गमावला, माझा स्वतःवर, या विश्वावर असलेला जो विश्वास आहे तो मी गमावला, तो परत मिळव. आणि हे जर आपण विथ फुल अवेअरनेस केलं तर रोजच्या रोज कुठेही मनात आतमध्ये ठसे राहणार नाही कुठल्याही घटनेच. दिस इज वन गुड प्रॅक्टिस विच आय फील. आणि दुसरं मी म्हणेन की सकाळी उठल्या उठल्या छान उगवत्या सूर्याकडे बघा आणि म्हणा की आय लव्ह लाईफ. आणि मी छान गोष्टी माझ्याकडे इझिली एफर्टलेसली येत आहेत. जे चॅलेंजेस येत आहेत त्यांना मी फेस करायला तयार आहे आणि त्याचे सगळे रिसोर्सेस माझ्या हातात आहेत. ओके. सो मी बऱ्याचदा दोन्ही हात बघते की जे काही चॅलेंजेस आहेत आय एम ओके. आज ते आहेत माझ्या आयुष्यात कारण मी सक्षम आहे हँडल करायला, म्हणून ते आले आहेत. बरोबर. आणि ते हँडल करायला जे रिसोर्सेस आहेत ते माझ्या उजव्या हातात आहेत आणि ते मी, सो चॅलेंजेस इथे आहेत ते आहेत कारण मी हँडल करू शकते, मी सक्षम आहे आणि त्याला लागणारे जे काही रिसोर्सेस आहेत ते माझ्या हातात आहेत, वाव, आपल्याचकडे आहेत म्हणजे सगळे. आपल्याचकडे आहेत. प्रॉब्लेम इथे आहे तर सोल्युशन पण इथेच आहे. सो नाईस. सो मस्त मस्त. पण आता मला एक विचारायचं होतं, काल मी कुठला टीव्ही चॅनलवरती एक इंटरव्ह्यू पाहत होतो हम्म. आणि सत्संग मधली एक व्यक्ती होती नावाजलेली, पण मला ते खूप आवडलं. त्यांचा जो प्रश्न होता हम्म. तो पण मला तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही हेल्प करू शकता का सांगा. की कधी कधी असं होतं की आपण एका गेट टुगेदर मध्ये म्हणजे जातो, हम्म. काही व्यक्तींबरोबर आपण भेटलो की हम्म. खूप बरं वाटतं, हम्म. कनेक्ट लगेच होतो. आणि काही व्यक्तींबाबतीत असं होतं की ती व्यक्ती नको व्हावं, हम्म. म्हणजे आपण म्हणतो ना निगेटिव्हिटी येते. हम्म. तर ह्याचा संदर्भ पण कधी कधी आपल्या, ही झाली गोष्ट जनरल एक तिराईत व्यक्ती कोण बरोबर. व्यक्ती बरोबर. पण मी म्हणतो आपले पण दररोजचे आपण ऑफिसमध्ये असू शकतो हो. किंवा आपल्या सोसायटीमध्ये असू शकतो, पण दररोज आपल्याला सामना करायचा आहे. सगळ्यांशीच काही माझं पटतंय असं नाही, म्हणजे वरून चांगलं आहे पण तरी सुद्धा मनामध्ये कधी कधी एक द्वेष असतो किंवा हम्म. काही कारण नाही, पण मला ती व्यक्ती आवडत नाही. आपण ज्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो किंवा काही. तर हे या हिप्नोथेरपीमध्ये उपयोगी, मला बाबा एकाची बरोबर ज्याला रिलेशनच म्हणू शकतो हम्म. की मला त्या व्यक्तीबरोबर म्हणा किंवा एक 4-5 व्यक्ती आहे त्यांच्याबरोबरच काम करायचंय, बरोबर. पण त्यांच्याबरोबर माझं जमत नाहीये किंवा बरोबर होत नाही, असं काही भांडण नाही झाले, पण आय डोंट गेट जेल. तर हे जर करायचं असेल, अशी व्यक्ती मी एवढ्यासाठी म्हणतोय बरोबर. की खूप कामावर जाणारे लोक आहेत, ऑफिसला जाणारे आहेत, ऑफिसच्या प्रेझेन्समध्ये बॉस असतो, आवडता असतो नावडता असतो, हम्म. त्यांच्याबरोबर कामं चालू असतात, पण तरी दे वॉन्ट टू वर्क. आपण चेंज करू शकत नाही, बरोबर. जॉब इमिजिएटली किती चेंज करणार. तर हाऊ कॅन दिस वर्क इन अ Yes. गुड वे. माझ्यावरती वर्किंग करायला कसं पाहिजे. येस. सो तुम्ही म्हटल्याप्रमाणे अनेक वेगवेगळे नियम आहेत, हे निसर्गाचे नियम आहेत, वेगवेगळे धोरणं आहेत. ही सगळी जेव्हा आम्ही थेरपी करतो हे सगळे नियम आम्ही वापरून, हे सगळे
थॉट प्रोसेस वापरून आम्ही एक 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 लेअर बाय लेअर काम करतो. एक साधं किंवा मला जखम झाली तर पहिल्यांदा मी सर्वप्रथम बँडेज पट्टी, त्याला मलम लावेन. थोडंसं एकदम आग होत असेल, आपण त्यावेळी कारण शोधणार नाही, अजून अजून ती वुंड क्लीन करणार नाही. आपण पहिल्यांदा मरमपट्टी करतो. तर एक अशी टेक्निक्स असतात जिथे आपण असं होत असेल तर कसं हँडल करायचं ते शिकतो. ते मी करते आणि त्या व्यक्तीला नंतर सुद्धा पूर्ण हील झाल्यावर सुद्धा सक्षम बनवण्यासाठी एक दोन टेक्निक शिकवून ठेवते की पुढे असं झालं तर काय कराल. ते एक असतं. दुसरं म्हणजे आपण इव्हन एखादी जखम असेल ती पूर्णपणे क्लीन करणं ही गरजेचं असतं. दॅट इज म्हणजे डीप क्लिनिंग, बरोबर, की मुळात ती का आहे त्याचं. सो हे दोन्ही आपण करतो थेरपीमध्ये. दोन्ही अँगल दोन्ही दिशेने काम करणं गरजेचं आहे. फक्त मरहमपट्टी पुरणार नाही, कारण ती व्यक्ती परत येत राहणार, जखमा होत राहणार. एक्झॅक्ट. माझ्या मनावर जखमा आणि आघात होत राहणार. ऑन दी अदर हँड, जेव्हा एखादी व्यक्ती, आपण डायरेक्ट डीप जाऊ नाही शकत, आधी त्या व्यक्तीला एका स्टेबल, सक्षम, स्थिर बनवावं लागतं. त्यामुळे अशी टेक्निक सुद्धा वापरली जातात. आणि दुसरं मी सांगेन सगळ्यांनाच की प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आयुष्यात उगाच येत नसते. काही ना काही नियोजन असतं, पूर्वनियोजन असतं. सो आपण जर असा विचार केला आणि आपण ते मनापासून त्याचा स्वीकार केला. स्वीकार इज द बिगेस्ट वर्ड इन माय लाईफ. स्वीकार, ज्या मोमेंटला आपण स्वीकार करतो, गोष्टी बदलतात. कारण ते पॅटर्न, अशा टाईपचे लोक येणंच बंद होतं. कारण आज ते येत आहेत, कारण मला काहीतरी धडा शिकायचा आहे. मला शिकायचंय त्यातनं की कसं हँडल करायचं. धडा वेगवेगळा असेल, प्रतिकार करणं शिकायचं असेल, सहनशक्ती शिकायची असेल, धडे कुठलेही असतील. प्रतिकार करणं असेल किंवा सहन करणं शिकायचं असेल, कुठलाही धडा असू शकेल. तो काय आहे तो माझा मला शोधायचा आहे. पण त्यासाठी स्वीकार हा सगळ्यात 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 महत्वाचा कॉन्सेप्ट आहे, विचार आहे. ओके. पण एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादी व्यक्ती जेव्हा त्याचा पूर्णपणे स्वीकार करतो, ती आहे तशी, तेव्हा गोष्टी बदलायला लागतात. ओके. आता स्वीकार करणं कठीण आहे. हो. त्यासाठी समोर अशी व्यक्ती म्हणजे नवरा बायको जरी म्हटले, एक्झाम्पल रिलेशन्स मध्ये आजच्या तारखेला सगळंच काही पटत नाही. बरोबर. तर तुम्ही हे जे सांगितलेल्या गोष्टी हे करो, स्वीकार, पहिली गोष्ट आहे ते सगळं प्लस मायनस होऊन ऍक्सेप्ट केलं तर पुढे जाऊ सो मी इथे एकच ऍड करू इच्छिते की आता मी म्हटल्याप्रमाणे स्वीकार, मी म्हटलं की स्वीकार करणं गरजेचं आहे. 10पैकी 5 लोक करू शकतील, 5 लोक म्हणतील नाही तुम्हाला काय होतं बोलायला, बरोबर. आम्हाला कळतंय, आम्हाला इथे किती प्रॉब्लेम्स आहेत. स्वीकार नाही करता येते, नाही पॉझिटिव्ह विचार करता येते. आणि त्यासाठी हिप्नोथेरपी मला इनफॅक्ट फारच आवडते की इथे कुठेही ना प्रीचिंग किंवा सांगणं किंवा समजावणं नसतं. मी नाही अजिबात त्या व्यक्तीला सांगत नाही की स्वीकार करा, असं करा, तसं करा. इथे त्या व्यक्तीला स्वतः आत्मदर्शन होतं की आज मुळात ही व्यक्ती माझ्या आयुष्यात का आहे, काय धडा शिकवतीये, कशामुळे आहे, मी काय ह्या व्यक्तीला अट्रॅक्ट करतोय, अशाच टाईपच्या लोकांना मी का अट्रॅक्ट करतोय, हे शोधायला मी मदत करते. सो आपल्याला जेव्हा पॅटर्न असा का सुरू आहे माझ्या आयुष्यात, त्याचं जेव्हा आत्मज्ञान होतं ना, तेव्हा जेव्हा ती समज येते, तेव्हा ते पॅटर्न बदलतं आणि स्वीकार इझिली आपण करू शकतो. स्वीकार झाला की गोष्टी बदलायला लागतात. त्यामुळे मी त्या व्यक्तीला शोधायला मदत करते की मुळात असे लोक का आहेत माझ्या आयुष्यात, मी का अट्रॅक्ट करतोय, ह्याच्यातनं मला शिकायचं काय आहे. आणि जेव्हा आपण ह्या दिशेने वाटचाल करतो, गोष्टी बदलतात. 2 पद्धतीने आपण हे करू शकतो. एक म्हणजे 1-on-1 थेरपी, जिथे स्पेसिफिक व्यक्ती त्याचा स्पेसिफिक प्रॉब्लेम घेऊन आपण पुढे जातो. किंवा सेकंड इज मी इव्हन शिकवते, म्हणजे हिप्नोथेरपी नाही शिकवत, पण हिप्नॉसिस फॉर ओन सेल्फ, की ह्याच्या सगळ्याबद्दल ज्ञान, अवेअरनेस, टेक्निक्स, हिलिंग, हे देखील मी शिकवते. सो ह्या 2 मार्ग आहेत. व्हेरी नाईस. आपण तिच्याकडे येऊया. त्याच्या अगोदर मला जस्ट विचारायचं की आपण हा शब्द थोडा वेळ अगोदर उच्चारलेला की सायकोसोमॅटिक डिसीजेस. तर सायकोसोमॅटिक डिसीजेस म्हणजे एक्झॅक्टली काय? नॉर्मल व्यक्तीला जर तुम्हाला समजावायचं असेल, ओके, तर हे काय? सायकोसोमॅटिक डिसीज म्हणजे सोमॅटिक म्हणजे बॉडीली, सायको म्हणजे मनातली, सायकी. सो जेव्हा बॉडीवर मनामुळे आजार दिसायला सुरुवात होते, त्याला सायकोसोमॅटिक डिसीजेस म्हणतात. ओके. म्हणजे मनात जी भावना, त्यामुळे मेडिकल सायन्स हॅज एक्नॉलेज दॅट दीज आर सायकोसोमॅटिक डिसीजेस, सायकोसोमॅटिक एलिमेंट्स. ओके. सो मन, इनफॅक्ट मन आणि मनामुळे जे शरीरात होत असतं त्याला म्हणतात सायकोसोमॅटिक डिसीजेस. ओके. पण ह्याचे कसे, म्हणजे आजार छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे होतात? अगदी सगळे. मी म्हटल्याप्रमाणे
ब्लड प्रेशर, डायबिटीज, किडनी स्टोन, सिस्ट, इन्फ्लमेशन, ॲलर्जी, क्रोनिक एलिमेंट्स म्हणजे अनेक वर्ष असलेली सर्दी, रायनायटिस, सगळेच आजार. काही तुम्ही मगाशी आपण बिहाइंड द सीन्स मध्ये हो. काही 3-4 किस्से सांगितले तर आमच्या प्रेक्षकांबरोबर जरूर शेअर करा ना, की ओके. कसे हील केले हो. तुम्ही वेगवेगळे व्यक्तींना तर सांगू सो एक 25 वर्षाचा तरुण आलेला माझ्याकडे. ओके बँगलोरला होता. आला होता म्हणजे आम्ही ऑनलाईन सेशन आणि ही थेरपी ऑनलाईन सुद्धा होऊ शकते. तो Okay. बँगलोरला होता आणि त्याला रोज म्हणजे रात्रीनं खूप अँझायटी अटॅक्स यायचे, पॅनिक अटॅक्स यायचे. म्हणजे तो उठायचा, दरदरून घाम वाटायचं, माझं हृदय आता बंदच पडणार आहे, हार्ट आता इज गोइंग टू स्टॉप. अनेक वेळा जाऊन तो 2D एको करून आलेला. काही त्याच्या फॅमिलीला माहिती होते, एकदा दोनदा केलेले. नंतर तो 3-4 वेळा करून आला, त्याच्या फॅमिलीलाही माहिती नव्हतं. गुपचूप करून आला 2D एको. इतकी त्याला भीती वाटत होती, सारखं माझं हृदय आता बंद पडणार आहे काम करणं, आणि अँझायटी पॅनिक अटॅक रात्री. आणि ही वाईट परिस्थिती होती. 25 वर्षाचा तरुण. आणि जेव्हा आम्ही हिप्नोथेरपी थ्रू काम करायला सुरुवात केली, अंतर्मनात त्याने डोकवायला सुरुवात केली, तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की मुळात सुरुवात झाली नुकतीच, कारण त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्या अगदी बाजूला बसणारा तरुण हा मृत्यू पावला होता, ओके हार्ट अटॅक येऊन. त्यामुळे तिथून ती सुरुवात झाली. आणि त्यावेळी त्याला फार हेल्पलेस वाटलं की आपल्या शेजारी बसणारी व्यक्ती, आपण काहीच करू शकलो नाही. सो त्याच्यामध्ये हेल्पलेसनेस, असहाय्यता ही अशी एक भावना ट्रिगर झाली. मग मी या भावनेवर काम केलं, अजून मागे जाऊन या आयुष्यात अनेक अशा घटना जिथे तो त्या एनर्जीमध्ये, त्या भावनेमध्ये अडकलेला. म्हणजे अगदी बालपणी त्याला दम्याचा त्रास होता, आणि दमा असल्यामुळे पूर्ण वेळ त्याला खेळता येत नव्हतं. शाळेत जाताना थांबावं लागायचं, मित्रांबरोबर खेळताना कितीतरी गोष्टी ऍज अ स्मॉल चाइल्ड खूप जास्त दमा होता, त्याची लाईफ अफेक्ट झाली. ओके सो ही असहाय्यता जेव्हा आम्ही हील केली, दॅट वॉज द स्टार्टिंग पॉइंट. अनेक असे इन्सिडेंट्स, मग लग्नानंतर त्याच्या बायकोला विजा मिळाला नाही, मग तिथे त्याला ती हेल्पलेसनेस पुन्हा एकदा ट्रिगर झाली. नॉट ओनली दॅट, गतजन्मात सुद्धा गेलो, जिथे त्याला अशी एक लाईफ त्याने पाहिली जिथे तो अनाथ होता. यंग वयात आई वडील गेले आणि नातेवाईकांनी मदत न केल्यामुळे जे असहाय्य वाटलं की आपण, सो ही सगळी असहाय्यता. सो कसं असतं ना, आपण जोवर ती हील करत नाही, त्यातनं बाहेर पडत नाही, गोष्टी येत राहतात. ओके म्हणजे भित्र्या पाठी ब्रह्मराक्षस जसं आहे, हो. जोवर मी त्या भावनेतनं बाहेर पडत नाही, माझे धडे घेत नाही, त्या गोष्टी घडत राहतात. मग ते बालपणात, लग्नानंतर, 25शीला कलिग बरोबर सुरू राहतं. जेव्हा त्याला आत्मज्ञान झालं, तेव्हा ही डिस्कवर्ड की ओ, याच्यामुळे असं आहे, याची सुरुवात कधी झाली होती. वेन ही हील्ड, वेन ही रिलीज दोज इमोशन्स, त्या भावना जेव्हा रिलीज केल्या, मुक्त केल्या, व्यक्त झाला तो सगळं, तेव्हा ह्याच्यात तो बाहेर पडला आणि पूर्णपणे 100% वा. अँझायटी अटॅक्स बंद झाले. एकही नाही त्यानंतर, पूर्णपणे बंद झाले. सो नाही सो पण हे व्हायला किती वेळ किंवा काळ लागला? हार्डली 2-3 महिने. अच्छा. आणि मग जस्ट अकॉर्डिंग पर्सनल प्रश्न, की ह्याच्यामध्ये तुमचे वेगवेगळे सेशन्स होत असतील, हो. 1, 2, 3 मल्टिपल असतील, तर ह्या व्यक्तीच्या बाबतीत बाकीचं Yes. माहिती, ह्या व्यक्तीसाठी किती सेशन्स? So साधारण एक 7-8 लागतात. 7-8. 6 काय असते? ते 7 अगेन आय विल से 6 to 8 सेशन्स आपण एक समजूया, धरून चालूया. प्रत्येक सेशन एक साधारण 1.5 तास आपण पकडूया. ओके आणि फ्रिक्वेन्सी कॅन बी वन्स अ वीक, वन्स इन 10 days. सो ती व्यक्ती नियमितपणे आली रेग्युलरली, तर 8 सेशन्स म्हणजे 2 महिने पकडा. 2 महिन्यात आणि थोडासा बदल ऑब्झर्व करायला आपण 1 महिनाभर, 2 ते 3 महिन्यात डेफिनेटली फरक जाणवतो. मग तो किती टक्के आहे तो आपण डिपेंड्स. आणि आता फिजिकल व्याधी आपण लगेच चेक करू शकतो. एकदा कॉन्फिडन्स, अँगर, तो आपण चेक करतो. सो मी युजली लोकांना डायरी मेंटेन करायला सांगते की ओके पूर्वी जर मी 5 मिनिटात मला राग यायचा किंवा मला शांत व्हायला अर्धा तास लागायचा, आता मी पटकन शांत होतीये का 5 मिनिटात, ओके ते ऑब्झर्व करा. मग 5 मिनिटात, मग हळूहळू आपण 3, 2, 1 मग रागवतच नाहीये, ट्रिगरच होते ह्याच्याकडे, कारण वी आर ऑलवेज वर्क अंडर प्रोग्रेस. कधीही आपण झालं असं आपण डायरेक्ट झालं, जगण्याची गरजच नाही, एव्हरीथिंग इज अचिव्ड, वर जायची वेळ. फरक दिसतो थोड्या टायमानंतर. सो फाईन. आणि मग दुसरं सेशन जे एक्झामचं तुम्ही सांगितलेलं, एक हा. 10वीचा विद्यार्थी, हो. कारण आजकाल हे प्रेशर पण खूप आहे, 10वी 12वी एक्झाम प्रेशर, हो, हो. यू कॅन से एनी काइंड ऑफ एक्झाम्स. तर ते एक हो, प्रेक्षकांबरोबर ती म्हणजे 15 वर्षाची मुलगी होती, सीबीएसई बोर्डातली, पुण्यातली. म्हणजे बिचारी, म्हणजे एक्झाम आता फेब्रुवारीमध्ये आणि डिसेंबरमध्ये तिने निर्णय घेतला मी परीक्षेला बसणार नाही.
ठीक आहे. आणि इतका स्ट्रॉंग निर्णय, इतका ठाम मत, यंग जनरेशन मत स्ट्रॉंग होती तिची. आई वडील खूपच हताश झाले होते की काय करावं, समजावून झालं, ओरडून झालं, पाया पडून झालं, रिक्वेस्ट सगळं सगळं झालं. ती तयारच नाही परीक्षेला बसायला. अभ्यास झाला नव्हता म्हणून की काय वेगळं काही? नाही बसणार मी, अच्छा, काही कारण? नाही बसणार. ओके. छान, व्हेरी ब्राईट चाइल्ड, आणि अचानक 10वीत, अदरवाईज ऑल्सो 10वीचं वर्ष तिला थोडं कठीण गेलं होतं मानसिकदृष्ट्या, आणि परीक्षेची वेळ आल्यावर एक 2-3 महिन्यापूर्वी ती तयारच नाही बसायला. ओके. अगेन मग आम्ही जेव्हा हिप्नोथेरपी थ्रू हळूहळू एक म्हणजे रिलॅक्स, राग, ती भीती, या सगळ्या भावनांवर नियंत्रण मिळवणं, त्या हळूहळू रिलीज करणं, ह्याच्यावर काम, म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे मरमपट्टी सुद्धा एकीकडे आम्ही करतो. गरज आहे. हे एकीकडे का मुळात हे वाटतंय, हे ह्या कारणाकडे जाणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. सो या दोन्ही दिशेने काम सुरू करतो. ओके. मग जेव्हा आम्ही रिग्रेस झालो, म्हणजे तिला हळूहळू ती मागे मागे, तर असं लक्षात आलं की बालपणी शाळेत तिने पर्टिक्युलर रूल फॉलो न केल्यामुळे तिला वर्गात सगळ्यांसमोर उभं केलं गेलं, आणि ती वाटलेली लाज, शरम, शरम. ती तिच्या मनात खूपच स्ट्रॉंग घर करून होती. आणि आता ह्याची का परीक्षेला बसणार नाही, तिला एक रायटर दिला गेला होता. तिला थोडं लर्निंग स्किल्स मध्ये स्पीड कमी होता, त्यामुळे तिला रायटर दिला आहे. मुळात ही गोष्ट फारच आनंदाची आहे हो. की ती खुश झाली पाहिजे की रायटर मिळाल्यामुळे आता माझं पटापट होईल, की माझं जे ज्ञान आहे ते आता पटापट कागदावर उतरेल. पण उलट झालं, रायटर मिळाल्यामुळे ती एकदम परत स्पॉटलाईटवर आली, पूर्ण वर्गाला नाही आणि हिलाच एकटीला मिळालाय. आणि तो स्पॉटलाईट तिला नकोसा झाला, इतका नकोसा झाला की मी परीक्षेला बसणार नाही. आणि हे तिला म्हणजे सांगता येत नव्हतं की का तिला बसावंसं वाटत नाही. पण जेव्हा अंतर्मनात डोकावून पाहिलं, तेव्हा तिला ती भावना स्ट्रॉंगली जाणवली की मला तो रायटर नकोय. का नकोय? कारण मी स्पॉटलाईटवर येईल. स्पॉटलाईटवर येण्याची भावना का आवडत नाही? कारण कुठेतरी ती लहानपणाची अजूनही भावना जागी आहे, सक्रिय आहे. सो ती आज 15 वर्षाच्या मुलीप्रमाणे नाही, तर अजून 5-6 वर्षाच्या मुलीप्रमाणे ती वागत होती, आणि मी परीक्षेला बसणार. जेव्हा आम्ही तिथून ती भावना रिलीज केली, त्या घटनेतनं आम्ही बाहेर पडलो, ती लाज, ती शरम, त्यावेळी त्यातनं जेव्हा बाहेर पडलो, तेव्हा ती शांत झाली, आणि ती एका 15 वर्षाच्या मुलीप्रमाणे त्यांची अग्रीड रायटरच्या मदतीने तिने परीक्षा दिली. तिला 85% मिळाले, वा. आणि ती आज आता 11वीला आहे. सो नाईस, सो नाईस. सॉरी, आता 11वी संपेल तिची, 1 वर्ष झालं, गेल्या वर्षीची ही गोष्ट आहे. So आता तिची 11वी संपेल आणि 12वी सुरू होईल. वा. सो आहे ही एक सक्सेस स्टोरी. पण हे हिप्नोथेरपी ह्याला काही एज लिमिट असतं का? कुठल्या एज पासून येऊ शकतील व्यक्ती आणि कुठपर्यंत? सो यंग मुलंही येऊ शकतात. युजली अशी व्यक्ती जी समजू शकते, चिंतन करू शकते, विचार करू, अॅनलाइज करू शकते. सो युजली मी एक 10-12 वर्षाच्या मुलांपुढे घ्यायला सुरुवात करते, आणि एज लिमिट तर काहीच नाहीये काहीच नाही. पुढे. मी एकदा जस्ट एक अचानक प्रश्न आला हा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे फोबिया किंवा काय. एक आमच्या इकडे आम्ही चेंबूरला राहत होतो त्यावेळेला एक काका होते, त्यांनी असा काहीतरी अनुभव सांगितला. डेअर डेव्हिल पर्सन, देवाला न मानणारे, पण अचानक अशी काहीतरी गोष्ट झाली ज्याच्यामुळे त्यांना कुठलं तरी कार्य करायला लागलं. मनुष्य गेल्यानंतर म्हणतो ना आपण, कार्य करायला लागलं, आणि ते केलं, ते स्मशानात जाऊन वगैरे वगैरे. पण त्याच्यानंतर बघा मी काय काय सांगितलं, ही वॉज अ डेअर डेव्हिल पर्सन. त्याच्यानंतर बघतो तर देवाला न मानणारे, पण एक कार्य केलं, एक व्यक्ती गेली त्यांच्या जवळपासची, पण त्यांच्यावरती ते कार्य करायला आलं, ते गेले स्मशानामध्ये, ते काम केलं. इथपर्यंत ही स्टोरी झाली. कट टू की त्यांना अचानकपणे द पर्सन हु इज अ डेअर डेव्हिल, देवाला न मानणार, त्या व्यक्तीला असं काहीतरी अकराळ विक्राळ काहीतरी दिसायला लागलं, म्हणजे भीती. लिटरली ती व्यक्ती असं झालं की लाईट लावून झोपायचे. म्हणजे मी परत सांगितलं डेअर डेव्हिल पर्सन, दुसऱ्या बाजूला बघतो तर बायको बरोबर म्हणजे पदर सोडत नव्हते, हात सोडत नव्हते. हा मी बघितलेली गोष्ट सांगतोय. तर हे अशा टाईपचे पण कुठली भीती, फोबिया हे जाऊ शकतं का हिप्नोथेरपी? जाऊ शकतं. म्हणजे हे सायकोलॉजिकल आहे? सॉरी, मी ओपन प्रश्न विचारतो. सायकोलॉजिस्ट कडे पण जातात ना डिप्रेशन आल्यावर, तर त्यांच्याकडे जावं का तुमच्याकडे हिप्नोथेरपी ह्याच्याकडे यावं? हे कोणाकडे जावं याचं उत्तर नाही मी सांगणार. म्हणजे हे कुठला प्रॉब्लेम म्हणायचा हा? कारण त्या व्यक्तीला जिथे जावं असं वाटेल तिथे त्यांनी जावं, या ठाम मताची मी. ओके. पण हिप्नोथेरपी डेफिनेटली याच्यावर काम करू शकते. हो. आणि मी म्हटल्याप्रमाणे 3 अँगल असतात. एक मूळ आपण जे पाहिलं बालपणातलं मूळ, ते मूळ कुठे आहे, मुळात जी वरवरची समस्या आहे त्याचं मूळ कुठे आहे, सुरुवात कुठे झाली आहे त्या पॅटर्नला बालपणात, तो एक अँगल.
दुसरा अँगल गतजन्माचा असू शकतो, की कुठेतरी गतजन्मात ही राहिलेली धडे आहेत, ही भावना होती, स्ट्रॉंग भावना होती, जी त्याच्यावर काम नाही केलं आणि तीच एनर्जी घेऊन पुढे मी काम सुरू झालेलं आहे या जन्मात. हा दुसरा अँगल. आणि तिसरा अँगल असा असतो की हा मुळात माझा प्रॉब्लेम नाहीच आहे, मी दुसऱ्याचाच कोणाचा तरी इमोशनल बर्डन घेऊन पुढे चालले. दुसऱ्याचं म्हणजे एक तिराहित व्यक्ती, तिराहित आत्मा. आणि तुम्ही जसे म्हणालात की स्मशानात ते गृहस्थ गेले. बऱ्याचदा कसं होतं, आपला ऑरा ओपन होतो जर आपण अत्यंत काय म्हणू, भीती, ह्या अशा भीती ही एक अशी भावना आहे ज्यावेळी आपला ऑरा ओपन होतो. आणि म्हणून आपल्या धर्मात, शास्त्रात सुद्धा की एक फेथ फार महत्व आहे. कारण फेथनी आपला ऑरा ओपन होत नाही. श्रद्धा, फेथ जेव्हा 100% असते, पण भीती किंवा काही जागा, काही स्थळ किंवा मी कुठल्या मानसिक अवस्थेत आहे, आणि मग अशा वेळी होऊ शकतं की एक दुसऱ्याच कोणाचं तरी बर्डन घेऊन मी पुढे चालले आहे. सो हा एक तिसरा अँगल आहे. हा देखील आम्ही एक्सप्लोअर करतो. जर एखादी गोष्ट, घटना ऍब्सोल्यूट आकलनाच्या पलीकडे आहे, खूप जास्त इंटेन्सिटी आहे, तर असे देखील क्लायंट्स येतात. ओके. ज्याच्यात हा तिसरा अँगल सुद्धा एक्सप्लोअर करून ह्याच्यावर काम होऊ शकतं. द पॉइंट इज, जिथे जिथे मन आहे सगळे इश्यूज रिझॉल्व्ह होऊ शकतात. अगदी स्वभावावर काम करण्यापासून ते फिजिकल एलिमेंट्स पासून ते काही गोष्टी माझ्या बाबतीत का घडतायत मला कळत नाहीयेत, अनएक्सप्लेन्ड गोष्टी, कुठल्याही गोष्टींवर काम होऊ शकतं. कारण सगळ्याचं दार मेन आपल्या मनच आहे. आणि आपल्या शास्त्रातही सांगितलेलं, अगदी गीतेपासून योगशास्त्रात सगळ्या ह्याच्यात की मन शत्रू आहे, मन मित्र आहे, आणि मनाचे ठसे डिझॉल्व्ह करणं, हे आपल्या मनाला नियंत्रणात ठेवणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे याच्यामध्ये आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे की जसं आता मी एक वाक्य बोललं त्याचाच मला चिंता चिता समान आपण हे ऐकतो, हो, बरोबर ना? म्हणजे खूप लोकांना बॉदरेशन खूप आहे, चिंता करत राहतो. पण हे पण माहितीये की आपण किती वेळा व्यक्ती दुसरी सांगते, अरे चिंता करून काय होणार आहे का? जर चिंता करून हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार तर चल चिंता कर, बरोबर. असं आपण म्हणतो. पण हे एक हॅबिट बनते, Correct. निगेटिव्ह हॅबिट. तर ह्याचं डील करण्यासाठी हे तुमचे म्हणजे हे हिप्नोथेरपी ही कामाला येऊ शकते. ऍब्सोल्युटली कामाला येऊ शकते. मी म्हटल्याप्रमाणे मग तर मासेस कुठलंही पॅटर्न, कुठलंही स्वभाव, काही पण मला बदलायचंय. सो मी म्हटल्याप्रमाणे आपण 2 गोष्टी करतो. आपण नुसता बदल, ओके आजपासून मी स्ट्रॉंग आहे, कॉन्फिडन्स, असं नाही करतो, तो देखील आपण काम करतो. पण मुळात मी का एवढी घाबरतीये, त्या कारणाकडे आपण तो पॅटर्न समजून घ्यायचा प्रयत्न करतो. सो ऍडल्ट आहे ती व्यक्ती, राईट? सो मी सांगत नाही ही इज अन ऍडल्ट इन फ्रंट ऑफ मी, किंवा इव्हन यंग मुलांना सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे जेनझीला सुद्धा कारण हवं असतं. सो जेव्हा आपण एका ऍडल्ट व्यक्तीला मी एक्सप्लेन करते, त्याला त्याचं ही ऑर शी डिस्कवर्स की मुळात व्हाय आय एम स्टक इन दिस प्रॉब्लेम, तेव्हा गोष्टी बदलतात. होऊ शकतं. आता माझा एक लाईव्ह प्रॉब्लेम घेतो आणि मग पुढच्या प्रश्नाकडे जातो, कारण नाहीतर हा डेड एंड आहे. किती प्रश्न विचारले त्याच्यामध्ये उत्तर. तर एखादी व्यक्ती, एक मुलगी आहे जी न्यूली मॅरिड आहे, आणि तिचा नवरा अगोदर ती म्हणजे व्हॉट एव्हर इट इज हॅपी गो लकी नेचर आहे, सगळं आहे, सगळं गुड फॅमिली आणि सगळं. पण तरी सुद्धा तिचा नवरा जेव्हा पूर्णपणे कधी कधी रात्री अपरात्री कामाला पण जायला लागतं, किंवा आणखीन आपण म्हणतो तर घरामध्ये एकटं राहायला परिस्थिती येते ना व्यक्ती, तर त्यावेळेला एकटं राहायला घाबरते. तर काय घाबरायची काही गरज नाही, पण लाईट लावून झोपायचं, ही जी भीती आहे, हे छोट्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं की या आपण पॉडकास्ट मधून बोलतोय, किती व्यक्ती असतील की घरात एकटं बिकॉज ऑफ सम रिझन असं होतं, परिस्थितीमुळे. पण अशा वेळेला नाही बाबा ही भीती वाटते, आता ही भीती कुठली म्हणायची, आणि हे काय म्हणजे उगीचाच भीती आहे, त्याला काही उत्तर नाहीये, आणि त्याचं आपण म्हणतो काय घाबरते, काय आपण बोलतो. पण ही भीती, ह्या अशा टाईपच्या छोट्या छोट्या गोष्टी फोबियाज आहे का? ऑल फिअर्स, ऑल फोबियाज, ऑल अनएक्सप्लेन्ड फिअर्स, एव्हरीथिंग कॅन बी डेल्ट विथ थ्रू हिप्नोथेरपी. मी माझंच उदाहरण सांगते. म्हणजे इतरांचे किस्से तर अनेक आहेतच, पण मुळात मला मला एक फोबिया होता पालीचा. म्हणजे मला जिथे तिथे पाल दिसायची, आणि खरंच दिसायची, असायची. म्हणजे मी किचनमध्ये काम करते, पाल अशी खालनं जाईल की ऑलमोस्ट माझा पाय आता तिच्यावर पडणार आहे, इतकी स्पर्श होणार आहे, इतकं. आंघोळीला गेले तिथे पाल असायची बाथरूम मध्ये. केराची बादली उघडली, अगदी पाय लावून बाहेर उडी मारायची पाल,
झाकण उघडलं पहिली एक वेळ पाली खरोखर असायची एवढ्या पाली आणि ते माझ्याच बाबतीत असायची. आजूबाजूला पालीनीच. ओके. म्हणजे मी गाडी चालवत होते, तिथं हाईट होती की मी गाडी चालवत होते आणि समोर काचेवर पाल. कसं होऊ शकतं? मिस्टर गाडी चालवत होते, मी डावीकडे त्यांना पण बसली, दिसत होती. त्यांना पण दिसत होती मी गाडी चालवताना. म्हणजे शेवटी तेही हसायला लागले की का तुलाच असं होतंय, काल सोडत नाही. सोडत नाही काहीतरी कर. ते गाडी चालवताना सुद्धा मी डावीकडे बसलीये. काच वर करताना ऑलमोस्ट वर करतेय तर वरनं छतावरून अशी खाली हळूच पाल डोका. क्या बात. क्या बात नाही. नाही म्हणजे मी असं पण होऊ शकतं का म्हणजे खरं वाटत नाही. खूपच मला त्रास होत होता पालीचा आणि फोबिया. मी पाल पाहिल्यावर मला काहीतरी व्हायचं. मला इथे असं हातावर एक झिंझिण्या, एक वेगळंच फिलिंग यायचं आणि मी त्रस्त झाले होते, अगदी मी हताश झाले होते की कशी याच्यातनं बाहेर पडू. म्हणजे लोक हसायची पण इथे मला फार फार वाईट वाटायचं. म्हणजे ध्यानी मनी पाल असायची. सकाळी उठल्यावर जर मी सकाळी पहिल्यांदा उठते आणि बऱ्याचदा आपण लवकर उठतो मुलांचे डबे आणि ते सगळं करण्यात, पहिल्यांदा मी टक टक पाय वाजवायचे, लाईट लावणार, इतकं रोजचं झालं. म्हणजे ध्यानी मनी नको उठूया तर कोणाला तरी उठू दे कारण म्हणजे आपल्याला पाल दिसणार नाही. आणि फारच त्रास व्हायचा. पण जेव्हा मी शिकत असताना सर जेव्हा शिकवत होते पास्ट लाईफ रिग्रेशन वगैरे, तेव्हा मग मी व्हॉलेंटिअर केलं की मला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे, आता फारच मी त्रस्त आहे, मला याच्यातून बाहेर काढा. तेव्हा मग आम्ही 2 पास्ट लाईफ हील केल्या, ज्याच्यामुळे मला सारखी पाल दिसत होती. घरी गेले मी, म्हटलं आता बघूया काय होतं. एवढं मी सिरियसली शिकत होते, माझी श्रद्धा एवढी स्ट्रॉंग झाली नव्हती या थेरपीवर, शिकण्यावर. सो इट वॉज अ ट्रायल वेट अँड वॉच अप्रोच. पण ऑलमोस्ट 1 वर्ष मला पाल दिसलीच नाही. हो हो. दिसलीच नाही. रोज जिला दिसायची पाल, तिला पाल दिसणंच बंद झालं. कारण देयर वॉज समथिंग इन मी विच वॉज अट्रॅक्टिंग हर. सो नंबर 1. आणि नंबर 2, जेव्हा दिसली मला हार्डली 1-2 वेळा, मी ती असणार पण मला ती दिसणं बंद झालं. कारण माझं तिथे जे लक्ष जायचं ते बंद झालं. मी एकदम शांत झाले. आणि दुसरं म्हणजे जेव्हा जेव्हा दिसली मला, म्हणजे आम्ही गावी गेलेलो कोकणात, अशा कट्ट्यावर किचनमध्ये मी चहाचा कप विसळत होते, कट्ट्यावर पाल होते आणि मस्तपैकी मी तिच्याकडे बघत आरामात बिंदास कप विसळू शकले. आणि मुंबईला सुद्धा आम्ही शिफ्टिंग जेव्हा करत होतो, असं कपाट हलवलं, कपाटाच्या मागणं अशी पाल छोटीशी होती, उडी टाकली, अगदी माझ्या हातावर आली. आणि बघा मी किती शांतपणे सांगते, मला काही वाटलं नाही, अशी क्यूटशी पाल, काहीही वाटलं नाही मला. सो एक म्हणजे दिसणं बंद झालं आणि दिसली तरी काही भीती नाही. हा तर खूप मोठा फोबिया होता मला. फिअर नाही, फोबिया इज मच हायर देन फिअर. इट्स अनएक्सप्लेन्ड फिअर. तो फोबिया सुद्धा हिप्नोथेरपीने पूर्णपणे लाईव्ह एक्झाम्पल. लाईव्ह एक्झाम्पल. वा. म्हणजे आता प्रेक्षक बघतायत, त्यांना कुठले कुठले फोबिया असतील मला माहित नाही. पण मित्रांनो, खरंच हा एक विचार करायला हरकत नाही की जर तुम्हाला सोल्युशन्स पाहिजे असतील आणि तुम्हाला चेंज लाईफमध्ये आणायचं असेल तर असा पण प्रयत्न करू शकता तुम्ही की हिप्नोथेरपी थ्रू, म्हणजे वन ऑफ द ऑप्शन. येस. आता जाता जाता की मगाशी म्हटल्याप्रमाणे मी ऐकलं, हे खरोखर आहे का, बरोबर आहे का, की सायकोलॉजी म्हणजे सायकॅट्रिस्ट हे जर असतील तर हे साधारण 10% आपण म्हणू शकतो, जे काय म्हणू शकतो आपण, कॉन्शियस माइंड वरती काम करतात. आणि हिप्नोथेरपी ही जी असते ती सबकॉन्शियस वरती काम करते, जी 90% असू शकतो किंवा 80% असू शकतो. हे बरोबर आहे का? असं म्हणजे मी मगाशी प्रश्न होता की सायकोलॉजिस्ट कडे जायचं का हिप्नोथेरपीकडे जायचं, हे प्रत्येकाचं आहे. पण मी हे कुठेतरी ऐकलं की असं कोणीतरी सांगितलं, हे बरोबर आहे का? सो तुम्ही सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट असे 2 शब्द वापरले, हो. दोन्ही वेगळे आहेत. सायकॅट्रिस्ट इज अ मेडिकल प्रोफेशनल, Okay. जे औषधं देतात. ओके. आणि सायकोलॉजिस्ट औषधं नाही देत, ते सायकोथेरपी थेरपी देतात. बरोबर. असं मी नाही म्हणणार की ते फक्त कॉन्शियस माइंडवर, विल पॉवरवर काम करतात. ओके. ते देखील एका व्यक्तीला मदत करतात की कुठून बाबा ही सुरुवात झाली, तुझे पॅटर्न काय आहे, तुझं बालपण कसं होतं, घरातलं वातावरण कसं होतं. सो ते देखील डीप वर्क नक्कीच करतात. फरक असा असेल, त्यांचं जे काम असतं ते डोळे उघडे ठेवून एका क्लायंटशी One to one. 1 to 1 संवाद असतो. बरोबर. एका ऍडल्ट माइंडला जो एक परिपक्व असतं नसतं, वी डोंट नो, ऍडल्ट माइंड बरोबर संवाद सुरू असतो. आणि हिप्नोथेरपीमध्ये आम्ही डोळे मिटून अंतर्मनात डोकवा, कारण आमचं असं आहे की आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आवर गार्ड्स आर ऑन आणि द मोमेंट वी क्लोज अवर आईज अँड स्टार्ट द इनवर्ड जर्नी, तेव्हा अनेक गोष्टी दिसायला लागतात, आपण वर यायला लागतात आणि आपण त्या इझिली
पाहू शकतो, सॉल्व्ह करू शकतो, हील करू शकतो. वा. सो द डिफरन्स आय विल से इज हिअर द एंटायर लाईन ऑफ वर्क इज डोळे मिटून सबकॉन्शियस वर्क. हिअर देर इज कॉन्शियस सबकॉन्शियस बोथ विथ आईज ओपन. मस्त राऊंड चालली आहे आपली ही प्रश्नाची. काय पूजा एन्जॉय होते मिलिंद? मला तर मजा येते खूप. काही म्हणजे असं एक उत्तर मिळालं की प्रश्न आणखीन येते असं होते. तर पॉडकास्ट कुठेतरी आपल्याला म्हणजे एक थांबवायचे दुसरे पुढचे प्रश्न. तर माझा आता प्रश्न आपण थोड्या वेगळ्या वळणावरती जाऊया. बरं. अध्यात्म आणि मन यावरती जाऊया. तर ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, आपण योगसूत्रे म्हणतो किंवा आणखीन विपासना सूत्र वगैरे असे खूप काही, या सर्व काही आपण जे पाहतो हे मनाबद्दल आहे, बरोबर ना? बरोबर. तर कॉमन मेसेज काय असतो याच्यामध्ये? खूपच सुंदर प्रश्न आहे. आणि आणि हिप्नोथेरपीला कसं काय आपण याला हो, रिलेट करू शकतो? सो सगळ्या ह्या पॅथीज, थेरपीज किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये एकच गोष्ट सांगितलेली आहे, मन. मन, मनाचं स्वरूप जाणून घ्या, आत्म्याचं स्वरूप जाणून घ्या. एक. दुसरं, ह्या सगळ्यामध्ये एकच सांगितलेलं आहे, स्वरूप जाणून घ्या, त्याच्यावर नियंत्रण मिळवा. बरोबर. आणि जे ठसे आहेत म्हणजे ते कसे मिळवा ही पद्धत आहे, पण नियंत्रण मिळवा आणि तुमचं जीवन समृद्ध करा. राईट. सो भगवद्गीतेत हेच सांगितलेलं आहे, भगवद्गीता ज्ञानेश्वरी, की मन आपला शत्रू आहे, मित्र आहे. बाहेरून संघर्ष होत नसतो, आपला संघर्ष आत होत असतो. बरोबर. म्हणजे जो मनाचा स्वामी आहे तो जीवनाचा स्वामी आहे. हं? आणि जो मनाचा गुलाम आहे तो परिस्थितीचा गुलाम आहे. ओके. सो मनाचं फार महत्व आहे, सांगून दिलेलं आहे भगवद्गीतेत, ज्ञानेश्वरीत. आता हिप्नोथेरपीमध्ये आपण तेच करतो की जो मनाचा गुलाम आहे तो परिस्थितीचा गुलाम आहे, जो मनाचा स्वामी आहे तो जीवनाचा स्वामी. सो मुळात आपण मनाचा गुलाम का होतोय ते शोधून घ्या. सो हे आपल्याला दिशा दाखवते भगवद्गीता, ज्ञानेश्वरी. आणि हिप्नोथेरपीमध्ये आपण ते टेक्निक, तंत्र वापरतोय की ते कसं करावं सो दॅट आपण मनाचा गुलाम न होता मनाचा स्वामी होऊ शकतो. योगाकडे वळूया. पहिलंच सूत्र जे पतंजली सांगितलेलं आहे, योगच चित्तवृत्ती निरोधा. म्हणजे योग इज व्हॉट? तर ज्या चित्तावरती ज्या वृत्ती आलेल्या आहेत, विचारांच्या, भावनांच्या, त्या वृत्ती, ते जे ठसे, जे इम्प्रिंट्स म्हणतो, ते पूर्णपणे कंट्रोल करणं इज योग. Right. सो इट इज अगेन सेइंग द सेम थिंग की जे तुमचे बालपणापासून किंवा पुनर्गत जन्मातले जे काही तुमच्या मनावर ठसे आहेत त्याच्यावर नियंत्रण मिळवा. आता कसं मिळवा? तर हिप्नोथेरपी इज अगेन अ टेक्निक. ओके. विपश्यना किंवा गौतम बुद्धांनी जे सांगितले तेच की दुःख हे बाहेरून येत नाही, हे आपण काय रिॲक्ट करतो, काय प्रतिक्रिया देतो ह्याच्यामुळे येतं. हिप्नोथेरपी इज ऑल्सो सेइंग द सेम थिंग. हाऊ वी रिॲक्ट इज द रिझन ऑफ अवर प्रॉब्लेम्स. विपश्यनेत आणि मी हे सांगू शकते कारण मी केली आहे विपश्यना, अनुभवली आहे. मी गेले होते 10 दिवस. सो तिथे सुद्धा तेच आहे की ऑब्झर्व इन अ डिटॅच्ड, तटस्थ भावनेनी जस्ट ऑब्झर्व करा, रिॲक्ट करू नका. सो जेव्हा आपण हे करतो तेव्हा ऑटोमॅटिक नवीन कर्म घडत नाही आणि जुनं जे कर्म आहे ते डिझॉल्व्ह व्हायला लागतं. सो अल्टिमेटली ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तेच सांगतायत की मनाचं स्वरूप जाणून घ्या, नियंत्रण मिळवा आणि जे ठसे आहेत, जे इम्प्रिंट्स आहेत, जे संस्कार आहेत, विपश्यनेत संस्कार म्हणतो, हळूहळू डिझॉल्व्ह करा. आणि आपण हिप्नोथेरपीमध्ये तेच करू इच्छितो, तेच करू पाहतो. सो हे सगळे आपल्याला एक दिशा देत आहेत आणि हिप्नोथेरपी आपल्याला एक टेक्निक देत आहे टू डू ऑल ऑफ दिस सो दॅट माइंड इज इन अवर कंट्रोल. डे टू डे लाईफमध्ये माणसाला जर ही सेल्फ हिप्नोसिस म्हणा, आता तुमचा जो डिकोडिंग म्हणून एक प्रोग्राम आहे तर त्यावरती येतो की हा काय आहे, म्हणजे सारखं कोणाला हिप्नोथेरपिस्ट कडे जायला पाहिजे का मी स्वतःच काही टेक्निक शिकून मी स्वतःवरती काम करू शकतो? हे दोन्ही प्रश्नाची उत्तरं सांगा. खूपच छान प्रश्न आणि थँक्यू व्हेरी मच. आपण मोठा आजार झाला की डॉक्टरकडे जातो, ओके, कॉमन. हा, पण आयडियल सिच्युएशन काय की मला माझं शरीर इतकं छान माहिती आहे की मी त्याची काळजी घेऊ शकतो की मला मुळात आजारच होणार नाही. दॅट इज अन आयडियल सिच्युएशन, राईट? खरंच. की प्रिव्हेंटिव्ह, मला स्वतःचं शरीर इतकं इन अँड आउट माहिती आहे, कशाने मी ट्रिगर होतो, कशाने नाही होत, की मी कंट्रोल करू शकतो, मी आजारीच पडणार नाही. बरोबर. किंवा नंबर 2, आजार झालाच, मला माझं स्वतः, मी एवढा सक्षम आहे की मी स्वतः त्या आजारातनं बाहेर पडू शकतो, सारखं दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. दिस इज अन आयडियल सेट. आणि विथ दिस सिनॅरिओ इन माइंड आम्ही, म्हणजे मी आणि माझे अजून जिथनं मी शिकले हिप्नोथेरपी, आम्ही डिकोड नावाचा कोर्स सुरू केला आहे.
नमस्कार मित्रांनो, या छोट्याशा ब्रेक नंतर आता आपण परत मेघनाजींकडे जाऊया आणि त्यांना एक स्पेशल प्रश्न विचारूया. तो म्हणजे माझा असा आहे हं. की तुम्ही डीकोडर म्हणजे व्हॉट इज डीकोडिंग हा याच्या बाबतीत मला सांगा, आणि ह्याच्याच रिलेटेड नॉर्मल मला सांगा की हिप्नोथेरपी, आता तुम्ही आतापर्यंत एवढे सगळे मला असं कळलं किंवा आता समजलेलं आहे की 90% प्रॉब्लेम्स आपण आरामात हिप्नोथेरपी थ्रू क्युअर करू शकतो. वन ऑफ द वे से तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर पण सारखं हिप्नोथेरपिस्ट कडे एवढे प्रेक्षक बघतायत, हं. सगळ्या वेळेला तुमच्याकडे म्हणा किंवा तुमच्यासारख्या हिप्नोथेरपीसाठी जायला पाहिजे का? हं. का स्वतःहून मी क्युअर करू शकतो का? जसं आपण डायलॉग विथ द बॉडी वगैरे असं काही काय म्हणतो, बरोबर. तर असं काही टेक्निक तुम्ही सांगू शकाल का? येस. सो थँक्यू तुम्ही हा Yeah. मुद्दा मांडल्याबद्दल आणि Oh, हा yes. प्रश्न विचारल्याबद्दल. सो मीही तेच म्हणेन, बघा आपण आजारी पडलो, आपण डॉक्टरकडे जातो. पण आयडियल सिच्युएशन इज जेव्हा की मला माझं शरीर इतकं माहिती आहे इन अँड आउट राईट. की मला कशाने त्रास होतो, नाही होत, हे मला माहिती आहे आणि मी आजारी पडत नाही. मी प्रिव्हेंटिव्ह स्वतःची काळजी घेऊ शकतो, मी सक्षम आहे. ते एक. किंवा दुसरं, मी पडलो आजारी तर तरी एका सर्टन प्रमाणात मी स्वतःची काळजी घेऊ शकतो, त्यातून बाहेर क्युअर होऊ शकतो. डॉक्टरकडे जायची वेळच येत नाही. ओके. दिस इज अन आयडियल सिनारिओ, राईट? जसं बॉडीचं आहे तसंच मनाचं आहे. आय विल से की येस, थेरपी तुम्ही काही डीप, अनएक्सप्लेन्ड, कळत नाहीयेत, ट्राय करतोय पण जमत नाहीयेत, अशा गोष्टींमध्ये थेरपी घेऊन तुम्ही नक्कीच तुमचं जीवन बदलू शकता, समृद्ध करू शकता, परिवर्तन आणू शकता. पण आयडियल सिनारिओ इज की मला मन इतकं कळतंय की मुळात त्यामुळे मी प्रॉब्लेम मध्ये अडकतच नाहीये. ही एक आयडियल सिच्युएशन आहे. बरोबर. किंवा प्रॉब्लेम मध्ये अडकलो तर पटकन बाहेर पडता येत आहे मला. माझ्याकडे आहे टिप्स अँड टूल्स अँड टेक्निक्स. ह्या उद्देशाने आम्ही डीकोड नावाची एक हा कोर्स सुरू केलाय. त्याच्या 4 लेवल्स आहेत. जितकं डीप मध्ये जाऊ, वेगवेगळ्या लेवल अजून अजून डीप होत जातात. पण अगदी डीकोड लेवल 1 ला सुद्धा खूप खूप तो कोर्स सुंदर आहे. तो असा आहे की त्याचा उद्देश आहे की प्रत्येक माणसाने सक्षम बनावं, दुसऱ्यावर आपल्याला डिपेंडंट दुसऱ्यावर आपण अवलंबून राहण्याची गरज नाही. मी स्वतः सक्षम बनलो तर माझं मन, मुळात मला प्रॉब्लेम येणार नाही आणि आलेले प्रॉब्लेम मी हील करू शकतो. ओके. सो 3 गोष्टी आहेत या कोर्समध्ये. एक म्हणजे हिलिंग तर होतच, जो काही मला प्रॉब्लेम आहे हा कोर्स ग्रुपमध्ये असल्यामुळे ग्रुप हिलिंग होतं. दुसरी गोष्ट म्हणजे अवेअरनेस, जागरूकता. मला मुळात मला समजायला लागतं की हे का होतंय माझ्या बाबतीत, का नाही होते, हे डीप नॉलेज आपण देतो या कोर्समध्ये. आणि 3 म्हणजे वेगवेगळी सेल्फ हेल्प टूल्स आणि टेक्निक्स सुद्धा दिली जातात, जेणेकरून मी प्रॉब्लेम मध्ये येणारच नाही आणि स्वतःचं आयुष्य नियंत्रणात आणू शकतो. सो हा कोर्स आहे डीकोड. ओके. त्यामुळे सारखं थेरपिस्टकडे जायची गरज येणार नाही. तुम्ही तुमचं आयुष्य, तुमची सूत्र तुमच्या हाती घेऊ शकता. सो मी नक्कीच म्हणेन, सबकॉन्शियस माइंड, अंतर्मन, हे सायन्स प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे इन अ व्हेरी अनालिटिकल वे. आणि जर तुम्ही हे समजून घेतलं तर तुमचे निम्मे प्रॉब्लेम्स, निम्म्या गोष्टी उद्भवणारच नाहीत. तरी ते उद्भवल्या तर आपण थेरपी घेऊच शकतो. पण मुळात टेक द कंट्रोल इन युअर लाईफ सो दॅट यू आर लिव्हिंग युअर लाईफ व्हेरी कॉन्शियसली. ओके. प्रत्येकात ती शक्ती आहे. आणि कसं आहे की जेव्हा आपण बदलतो, जेव्हा या हिलिंगनी, अवेअरनेसनी किंवा या टूल्सनी मी बदलते, तेव्हा आजूबाजूचेही बदलायला. का? कारण मी एक जागरूक पालक बनते, एक सपोर्टिव्ह पार्टनर बनते, बरोबर, एक चांगली सहकारी बनते, कलिग बनते. सो नॅचरली मी बदलले की आजूबाजूचेही बदलतात, गोष्टी बदलतात. त्यामुळे हा बदल आणणं गरजेचं आहे. प्रत्येकाने हा करावा, हीच आमची इच्छा आहे, हाच आमचा हेतू आहे. आणि त्यामुळे आम्ही खूप सारी याची अवेअरनेस सेशन्स करतोय आणि हा कोर्स शिकवतोय, सो दॅट यू कॅन टेक चार्ज ऑफ युअर लाईफ. नमस्कार मित्रांनो,
तर या छोट्याशा ब्रेक नंतर आत्ता आपला आणि तुमचा, माझा आणि तुमचा आवडता, म्हणजे माझी आणि तुमची आवडती राऊंड, ती म्हणजे रॅपिड फायर राऊंड. आता मेघनाजींकडे आपण जाऊया आणि रॅपिड फायर राऊंड आपण खेळूया. बर. तर ह्यामध्ये जास्ती विचार न करता उत्तर द्यायचे. बर. पटकन तुम्हाला जे सुचेल ते सांगायचं. बर. रेडी? म्हणजे माझ्या अंतर्मनात उत्तर आहे. अगदी बरोबर. सो आर वी रेडी? येस. तर पहिला प्रश्न माझा असा आहे, मेघनाजी, हिप्नॉसिस एका शब्दात डिफाईन करा. एक खूप सुंदर इनवर्ड जर्नी. ओके. माइंड जास्त शक्तिशाली की ब्रेन? माइंड. लॉक ना? येस, लॉक किया जाए. येस. कॉन्शियस माइंड की सबकॉन्शियस माइंड, कोण जास्ती प्रभावी आहे? सबकॉन्शियस माइंड इज द बिग बॉस. बिग बॉस. ओके. फिअरचा रूट जास्त वेळ पास्ट मध्ये असतो की प्रेझेंट मध्ये असतो? परत एकदा, फिअरचा म्हणजे भीतीचा रूट जो असतो, रूट कॉज म्हणा किंवा हम्म. जास्ती वेळा पास्ट मध्ये असतो की प्रेझेंट मध्ये असतो? पास्ट मध्ये असतो. पास्ट. म्हणूनच तर हिप्नोथेरपी तुमची हो. काम होते, त्याच्यावरती वर्क करतात. येस, जेव्हा आपण प्रेझेंट मध्ये असू आपण नाही लागणारच. का बरं? हिलिंगसाठी पहिली पायरी ऍक्सेप्टन्स की ऍक्शन? गुड क्वेश्चन. Acceptance. गुगली घातला. ऍक्सेप्टन्स. Yes. सो नाईस. हे मी आणि माझ्या टीमनी काढलेले प्रश्न आहेत. आता तुम्हाला पण आवडतात असं वाटतात. येस. स्मोकिंग सोडताना हा. विल पॉवर जास्त महत्वाची की सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग? सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग. रिअली? येस. ओके. विल पॉवरनी होत असतं तर आज सगळे स्मोकर्स सगळ्यांनी सोडलं असतं. बरोबर. इच्छा सगळ्यांना असते, जमत नाही तोच प्रॉब्लेम. एन्झायटी हा केमिकल इम्बॅलन्स की थॉटचा पॅटर्न आहे? थॉट पॅटर्न. येस. ओके. फाईन. मग इथे हा प्रश्न आता मला सुचलेला, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की आजकाल आपण म्हणतो की जसं बायकांमध्ये आणि पुरुषांमध्ये पण एज झाल्यानंतर जसं मेनोपॉज होतो किंवा आणखी काही, तर हॉर्मोनल चेंजेसमुळे पण काही विचारशक्ती, सगळ्या गोष्टी विचारशक्ती, हा जो बरोबर. केमिकल इम्बॅलन्स आहे, तर तेव्हा जे होतं, तर त्याला हे कसं रिलेट तुम्ही कराल? केमिकल इम्बॅलन्स झाला, हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला तरी थॉट्सच आहेत ना शेवटी. थॉट्सनीच सुरुवात होती. पण थॉट्स पण चेंज, आपण वेगळंच वागायला लागतो आणि मग खूप, अरे लास्ट 1 वर्ष ना हा व्यक्ती असा का वागतोय, असं होतं. ह्याचं कारण मग काही वेळेला म्हणतो नाही हा हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे किंवा असं काहीतरी आहे. तर असं आहे, म्हणून म्हटलं की ह्याला क्लिअर करायला काय सांगाल तुम्ही? सो थॉट्स इज द अल्टिमेट. थॉट्स म्हणजे त्याच्यावरती सुद्धा वर्किंग होऊ शकतं. ऍब्सोल्युटली. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की कोणी मेनोपॉज असेल किंवा आणखीन पुरुषांमध्ये सुद्धा असा एज, त्याचा एक शब्द आहे, मला डॉक्टरांनी काहीतरी सांगितलं, तर ते जर झालं तर विचारांमध्ये जे देवाणघेवाण चेंज होतो त्याच्यावरती पण तुम्ही वर्क करू शकता. येस. म्हणजे हिप्नोथेरपी काम करेल. हो. ग्रेट. ओके. बघा मित्रांनो, हे एक नवीन मला शिकायला मिळालं. मेडिटेशन आणि हिप्नोसिस क्लोज कझिन्स की कम्प्लिटली डिफरंट? व्हेरी क्लोज कझिन्स. व्हेरी क्लोज. येस. ओके. थेरपी शॉर्ट टर्म प्रोसेस की लॉंग टर्म जर्नी? डीप जर्नी. शॉर्ट आणि लॉंग नाही म्हणणार मी, डीप जर्नी. बरोबर. ओके. का म्हणजे असं म्हटलं, किंवा जसं आपण औषधांनी काही सगळ्या गोष्टी होत नाहीत म्हणून शॉर्ट म्हणू नये, लॉंग म्हणू नये म्हणून? हे म्हणण्याचं कारण हे की असं नाही की थेरपी म्हणजे लॉंग आणि 1 वर्ष 2-2, 3-3 वर्ष आय एम सीइंग अस थेरपिस्ट. शॉर्ट इट कॅन बी शॉर्ट आणि हिप्नोथेरपी इज व्हेरी फास्ट. इट इज शॉर्ट. दॅट्स द ब्युटी ऑफ हिप्नोथेरपी की रिझल्ट खूप फास्ट आणि परमनंट असतात. त्यामुळे आय विल से हिप्नोथेरपी इज अ शॉर्ट डीप थेरपी. सो नाईस. नेगेटिव्ह थॉट्स इग्नोर करायचे की ऑब्झर्व करायचे? छान प्रश्न. ऑब्झर्व. खूप सुंदर आहे. हो, खरंच. म्हणजे मी पण आता विचार केला की नेगेटिव्ह थॉट्स इग्नोर करायचे की ऑब्झर्व करायचे. माणसांनी प्रत्येकाने वर्क करायला पाहिजे. ऑब्झर्व करायचे, पण बऱ्याचदा हे शक्य नाही होत इझिली. त्यामुळे आपण डिस्ट्रॅक्ट करून इग्नोर करता आलं तर तो देखील एक पहिला मार्ग आपण ट्राय करू शकतो. डिस्ट्रॅक्ट, इग्नोर अँड डिस्ट्रॅक्ट युअरसेल्फ. व्हेरी नाईस. ट्रॉमा विसरावं की ट्रान्सफॉर्म करावं? ट्रान्सफॉर्म करा. ट्रान्सफॉर्म. हिप्नोसिस स्टेट स्लीप सारखी की सुपर फोकस सारखी? सुपर फोकस सारखी आणि स्लीपच्या थोडं अलीकडे. म्हणजे जर स्लीप एन असेल
the N minus a little bit is what a hypnosis state is. सो ग्रेट. इमोशनल पेन, हम्म. विकनेस की सिग्नल? Signal. हा सिग्नल आहे. इमोशनल पेन कुठलाही Yes. सिग्नल पेन Yes. असेल. Yes. तुमचं म्हणणं काय आहे? It's a signal. Body a is signal. telling you, come, heal, change yourself. बघा मित्रांनो, माइंड So एक छान आहे की when something comes up, pain, emotional, physical, it means you're ready to now change, heal it and transform yourself. जसं आपण म्हणतो बॉडी साईन देते, हो. तसंच आपण त्याच्यावरती वर्क करावं. Absolutely. व्हेरी नाईस. माइंड कंट्रोल, डिसिप्लिन की अवेअरनेस? सुंदर आहे दोन्ही. अवेअरनेस. अवेअरनेस. एलॅबरेट. When we become aware, मग वी नो की का मला करता येतंय, का डिसिप्लिन फॉलो करता येते, नाही करता येते. मगाशी तुम्ही सांगितलं मला सकाळी वॉकिंगला जायची इच्छा तर आहे पण ते होत नाही. सो अवेअरनेस आला ना की मग डिसिप्लिन येते. व्हेरी नाईसली सेड. छान. शेवटचा प्रश्न या राऊंडचा, एक डेली हॅबिट जी मेंटल हेल्थ साठी प्रत्येकाने सुरू करावी आज, आत्ता, ताबडतोब. आपल्या दोन्ही हातांकडे पाहावं, डाव्या उजव्या. डाव्यामध्ये प्रॉब्लेम्स हे आहेत कारण मी सक्षम आहे. उजव्या हातात या सगळ्या प्रॉब्लेमना डील करण्याचे रिसोर्सेस माझ्याकडे आहेत. रोज स्वतःच्या दोन्ही हातांकडे बघावं आणि ऑफकोर्स कराग्रे वसते लक्ष्मी पण म्हणते, म्हणतात यातोच अर्थ आहे. छान. आणि तुम्ही करता, थोड्या वेळाबद्दल सांगितलं पण हेच तुम्ही करता. म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मीचा तो अर्थ नाहीये पण म्हणजे लुक ॲट युअर लाईफ, युअर हँड. ऍब्सोल्युटली. प्रॉब्लेम्स आहेत, मी ते डील करू शकतो म्हणून या लेवलचे आले आहेत माझ्याकडे. छान. कसं विचार करू त्याच्यावर आणि त्या सगळ्याचे रिसोर्सेस आहेत माझ्याकडे. व्हेरी नाईस. आता ह्याच राऊंडचा एक आणखीन 4-5 प्रश्न जे पर्सनल क्वेश्चन्स आहेत तुम्हाला. आर यू रेडी? ओके, आय एम रेडी. तुमची परफेक्ट मॉर्निंग रुटीन कसं असते? आम्हाला तुम्हाला जाणण्याची इच्छा आहे. कॉफी असं तुम्ही तर एवढे क्लायंट्स आणि आता तुमचे मिस्टर आणि तुमचे घरचे पण बघतायत. तर आम्हाला तुम्हाला जाणण्याची इच्छा आहे. कॉफी पिऊ नये असं म्हणतात पण मी कॉफी पिते. ओके. पण दॅट इज माय मी टाइम. खिडकीतून बाहेर बघते, सूर्य दिसत असतो, छान सूर्याकडे बघते. आय स्टार्ट माय मॉर्निंग फीलिंग अबंडन्स अँड कॉफी. सो नाईस, सो नाईस. तुम्हाला एखादं बुक किंवा मूवी जे खूप इन्स्पायर केलं असेल तर कोणतं असेल? मूवी आनंद, वा. राजेश खन्नाचा आनंद मूवी छान छान. खूप सुंदर आहे. आणि पुस्तक वाचण्याचं? पुस्तकांमध्ये द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. हिप्नोथेरपी वर्क करताना तुम्हाला कोणता मोमेंट सर्वात रिवॉर्डिंग वाटतो? जेव्हा थेरपी होते आणि ना त्या व्यक्तीला जे प्रॉब्लेम, म्हणजे आपण म्हणतो ना की इथे हा आत्मा आहे किंवा ह्या देव आहे आणि त्याच्यावरती एक 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 लेअर धुळीचे चढलेले आहेत, ते सगळे आपण पुसतो आणि जेव्हा तो लाईट आतलं तेज दिसायला लागतं ना, सगळ्यात रिवॉर्डिंग. मी पर्सनल आणखी, बिकॉज ही पर्सनल ग्राउंड आहे म्हणून पर्सनल प्रश्न विचारतो. आपण ह्युमन बिंग्स आहोत. तुम्ही डेली म्हणा किंवा वीकली म्हणा, मंथली म्हणा, तुम्ही कित्येक क्लायंट्सची भेटत असता. हो. आता जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायला सुरुवात करता हिप्नोथेरपी थ्रू, तुमच्या सेशन्स थ्रू, कधी कधी आपण कनेक्ट होतो. करेक्ट मी फॅक्ट रॉंग. तर कधी असं होतं का की तुम्ही पण त्याच्यामध्ये वाहून जाता आणि जेव्हा संपतं त्यावेळेला तुम्ही पण अरे, म्हणजे ते सेशन तुम्ही एन्जॉय करत असता, कुठेतरी रिलेट करत असाल किंवा असं होतं का तुमच्या बाबतीत पण? 3 गोष्टी मी शकतं का? सांगेन. एक म्हणजे होतं, मला सुद्धा एनर्जी देवाणघेवाण आपण जो असतो त्यामुळे मी सुद्धा भरपूर मेडिटेशन करते, एनर्जी वर्क करते, नो डाऊट. ते एक. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या हिलिंगची गरज असते मोरलेस तसे क्लायंट्स येतात. बरोबर. ते एक दुसरी गोष्ट की यू एंड अप अट्रॅक्टिंग दॅट काइंड ऑफ क्लायंट्स. एक दुसरी. आणि तिसरी गोष्ट, मी नाही मला वाईट वाटत. इनफॅक्ट बऱ्याच जण तुला नाही का अफेक्ट होत, तू नाही, कसं तू एवढं सगळं ऐकू शकतेस, हँडल करू शकतेस. कारण माझा थॉट प्रोसेस हाच असतो की थेरपी इज हॅपनिंग थ्रू मी. आय एम नॉट डुईंग थेरपी, थेरपी इज हॅपनिंग थ्रू मी. वा, नाईसली सेड. खूप छान, मस्त सांगितलं. एखादी हॅबिट जी तुम्ही नेहमी फॉलो करता आणि जी तुमच्या मेंटल हेल्थसाठी खूप उपयोगी आहे, आम्ही पण त्याचा लाभ घेऊ शकतो. स्वीकार. 2 गोष्टी, स्वीकार आणि ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. वा, छान, सुंदर. तुम्हाला काम करताना शांत एन्व्हायरमेंट आवडते की लाईव्हली एनर्जेटिक एन्व्हायरमेंट आवडते? शांत एन्व्हायरमेंट आवडते.
माझा मुलगा बघत असेल तो म्हणेल खरं आहे. अरे गाणी नको गुणगुणू, शांत बस शांत बस. माझा अखंड सुरू असतं. तुम्ही- शांत आवडतं. हा, तुम्हाला शांत आवडतं कारण तुम्ही बोलत असाल. नाही, विचार करत असताना मला शांत आवडतं. ओके. पण दॅट हॅव्हिंग सेड मी प्रचंड प्रमाणात लोकांमध्ये मिसळत असते, लाईव्हली इव्हेंट्स मध्ये असते. आय एम लिव्हिंग माय लाईफ फुली. सो नाईस, सुपर. एखादी कम्फर्ट फूड किंवा स्नॅक जे तुम्हाला खूप आवडतं. पाणीपुरी हा 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 हा. आत्ता आणली. आता जाऊन खाणार आहे आपण. मी जाणार आहे आता. येस. तुम्ही स्ट्रेस कमी करण्यासाठी पर्सनल रिलॅक्सेशन ट्रिक काय वापरता? पाणीपुरी. आई ग. नाही. पाणीपुरी, वॉकला जाणं, म्युझिक ऐकणं. मी टाइम अं, स्वतःचा असतो का कोणाबरोबर? नाही, मी टाइम स्वतःचा. वॉकला मला एकटं जायला आवडतं. कानात काही नाही, नाही. म्हणता की एकटेच? एकटंच. काय विचार करता त्या? नाही, मग मी जेव्हा गार्डन मध्ये जाते किंवा वॉकला जाते, मला ती झाडं बघायला आवडतात, हिरवळ. मी युजली त्यावेळी फोनवर नाही बोलत, त्यावेळी गाणी नाही ऐकत. वॉक करताना वॉक, मग नुसती शांत बसल्यावर गाणी. हे माझं. पण आणि कुठे- पाणीपुरी ऑफकोर्स. ते पण एकटं खायला जातं. बऱ्याचदा. आई ग. आता कॅमेऱ्यावर आता घरच्यांना कळणार आहे अनफॉर्च्युनेटली. बघा बाबा, तुम्हीच बघा आता. आम्ही पण तुम्हाला जॉईन होऊ लवकरच. येस. पण तुमचा आवडता टाइम कुठला असतो? मॉर्निंग वॉकिंग का इव्हनिंग वॉकिंग? टाइम मिळेल तसा, पण तरी सुद्धा आवडता? आवडता मॉर्निंग आहे, पण हल्ली मी प्रत्येक दिवस माझा वेगळा असतो. तुम्ही दादरला राहता ना? प्रत्येक दिवस वेगळा असतो, कारण बऱ्याचदा जे वर्किंग प्रोफेशनल्स असतात त्यांना ऑफिस झाल्यावर संध्याकाळी हवं असतं. मग त्या दिवशी मी संध्याकाळी नाही जाऊ शकत. कधी कधी असं असतं की US, कॅनडा असे जे ऑनलाईन क्लायंट्स असतात त्यांना सकाळ हवी असते. मग त्या दिवशी सकाळ सेशन्स असतील तर मी संध्याकाळी जाते. सो आय कीप माय डे व्हेरी फ्लेक्झिबल. पण युअर चॉईस पर्सनल मॉर्निंग. मॉर्निंग. पण तुम्ही दादरला राहता, हो तर तुम्हाला शिवाजी पार्क एक फेमस आहे, तर तुम्ही जाता का असं राऊंड मारायला? हो, शिवाजी पार्कला जाते. आणि मी अर्थात मी राहते दादर पूर्वला, ईस्टला. ओके. त्यामुळे फाईव्ह गार्डन्स, फारसी कॉलनी सुपर. ती सुद्धा आहे, आणि शिवाजी पार्क. मस्त मस्त. खूप छान ती एरिया. परिसर छान. खूप छान आहे. ओके. तुम्ही स्ट्रेस कमी कर. अच्छा, ते बोललो. एखादी स्मॉल जॉयची तुम्ही रोज अनुभवता, म्हणजे कुठला अनुभव असा घेता की जेणेकरून आनंद मिळतो तुम्हाला दररोजचा? दररोजचा. दररोजचा एखादी छोटी गोष्ट, पण तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळतो. अगदी खरं सांगायचं तर खरंच सांग. थेरपी सेशन. सो एक काळ असा होता की ऑफिसमधनं, ओके हे काम आहे ऑफिस, ऑफकोर्स आय टू एन्जॉय ऑफिस वर्क, पण आनंदासाठी इतर गोष्टी होत्या की ऑफिस सोडून फॅमिली, बाहेर फिरणं, शॉपिंग. आता असं झालंय, आय लव्ह माय वर्क सो मच की मला ज्या दिवशी क्लायंट्स असतात, मला हिप्नोथेरपी सेशन्स करता येतात, छान वाटतं. किंवा डिकोड किंवा या टॉपिक बद्दल बोलते, हे असे युट्यूब वर, तो क्षण असतो माझ्यासाठी अत्यंत रिवॉर्डिंग. क्या बात. म्हणजे तुम्ही आता एन्जॉय करताय. प्रचंड. सो नाईस. मला पण खूप आनंद झाला. तुमचा फेवरेट मोटिवेशनल कोट किंवा मंत्र असं विचारलं तर कोणता आहे, सांगू शकाल? फेवरेट आहे की एव्हरी डे इन एव्हरी वे आय एम गेटिंग बेटर अँड बेटर. क्या बात आहे. हिप्नोथेरपी शिवाय पर्सनल लाईफ मध्ये तुमची फेवरेट सेल्फ केअर ऍक्टिव्हिटी कोणती? सेल्फ केअर ऍक्टिव्हिटी का छंद असं? सेल्फ केअर म्हणा, काही स्वतःसाठी, म्हणजे काय स्वतःला चांगलं ठेवण्यासाठी. सो मला व्यायाम, स्ट्रेंथ ट्रेनिंग, डम्बेल्स वगैरे ते आवडतं. तसा. मसल स्ट्रेंथ व्यायाम आवडतो, ओके. आणि मसाज ते सुद्धा आवडतं. इनफॅक्ट असं म्हणतात, रदर असंही आहे की आपली एनर्जी अडकलेली असते, Right. सो ती सुद्धा मसाजनी रिलीज होते, ब्लॉक्स रिलीज होतात, आणि मला आवडतात मसाज आणि इव्हन व्यायाम, मुव्हमेंटनी सुद्धा, योगासनं, व्यायाम याच्यानी सुद्धा ब्लॉक्स रिलीज होतात आणि यू अगेन स्टार्ट फ्लोईंग. सुपर. मेघना जोशीजी, यांचा स्वभाव कसा आहे? हे कसे आहेत? व्हेरी लाईव्हली, फुल ऑफ लाईफ. तुम्ही मागच्या वेळेला एक शब्द वापरला, आम्हाला खूप आवडला. बबली. या, मला खूप आवडला. म्हणजे छान, म्हणजे तुम्ही तसेच वावरता आणि तुमच्या बोलण्यामध्ये तसं येतं दिसतं. खूप छान. तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुम्हाला नक्की आवडतात तर काय आवडत असेल? हाच बबली स्वभाव आवडत असेल? काय नक्की तुमच्यामधली कुठली क्वालिटी त्यांना आवडत असेल फ्रेंड्स? आयडियली त्यांना विचारलं पाहिजे, बरोबर. पण पण आपलं परसेप्शन असतं की मला हे मी यांना आवडते, कदाचित हा स्वभाव असेल, म्हणून म्हणतो. आय ब्रिंग एनर्जी टू एव्हरीथिंग लाईव्हली अँड लाईव्हलीनेस. सुपर. ही काय म्हणायचं आता, ही राऊंड तर एकदम संपली आणि फ्लाइंग कलर्स एकदम जबरदस्त मध्ये. थँक्यू. खूप छान आहे ना मिलिंद?
मस्त झाली. सो मित्रांनो, कुठे जाऊ नका. आपण पुढच्या राऊंड मध्ये लवकर भेटूया आणि पुढची राऊंड लवकर आपण येऊया. येस, तर स्टार्ट करूया पुढची राऊंड ट्रू और फॉल्स मधली करूया. ओके. आणि येस 1 2 3 येस. तर मेघनाजी, तुम्ही Okay. दुसऱ्या राऊंड साठी रेडी आहात? हो. बघा, ही आपली एक बॅट आम्ही बनवली आहे, हा. ट्रू आणि फॉल्स. तुमच्या दोन्ही बाजूला आहे ट्रू आणि फॉल्स. तर Okay. आम्ही प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तर, हे तुम्हाला बरोबर वाटतं का बरोबर नाही वाटत, Okay. हे मी सांगा. बरं. कॅमेरा आपला इथे आहे ओके. आणि जस्ट एक करून बघा. हा, दिसतंय पूजा? येस, डन. रेडी? येस. तर जास्ती विचार नाही करायचा, पण ओके. जे काय असेल. हिप्नॉसिस म्हणजे झोपेची अवस्था आहे. फॉल्स. हिप्नॉसिस इज नॉट झोपेची अवस्था. आपला अवेअरनेस असतो त्यावेळी हिप्नॉसिस. सो नाईस. हिप्नॉसिस मध्ये व्यक्ती स्वतःवरचा कंट्रोल गमावतो. फॉल्स. ओके. सगळे लोक हिप्नॉसिस साठी समान रीतीने रिसेप्टिव्ह असतात. हा पण फॉल्स. वेगवेगळे तुम्ही वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पद्धतीने रिसेप्टिव्ह असतात. हिप्नोथेरपी ही सायन्स आणि मान्यता प्राप्त काय उपचार पद्धती आहे. मान्यता प्राप्त आहे. Authenticity. येस. व्हेरी नाईस. म्हणजे ऍक्सेप्टेबल आहेच. येस. हिप्नॉसिस मध्ये व्यक्तीकडून त्याच्या इच्छेविरुद्ध काही करून घेता येत नाही. वाव. तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्ण कंट्रोल नसतोच. येस. स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हा विषय आपण एक जस्ट ह्याच्यासाठी फक्त घेतलाय. सारखी सवय सबकॉन्शियस माइंड मध्ये खोलवर बसलेली असू शकते. व्हेरी ट्रू. प्रत्येक विचार शरीरात काही ना काही केमिकल बदल घडवतो. शुअर. सायकोसोमॅटिक आजारांमध्ये मनाचा काहीही संबंध नसतो. पूर्ण संबंध असतो. छान. ब्रीथ वर्क म्हणजे आपल्या ब्रीथ वरती काम करण्याचं, श्वासावरती केल्याने हिप्नॉसिस स्टेट मध्ये जाणं सोपं होतं. ट्रू. व्हेरी नाईस. चाइल्डहुड ट्रॉमा पण असतो. मोठेपणी एन्झायटी किंवा फोबिया म्हणून दिसू शकतो. बऱ्याचदा सगळ्याचं मूळ बऱ्याच गोष्टींचं मूळ चाइल्डहुड मध्येच असतं. हो ना. ह्याच्या लागून शेवटी प्रश्न विचारेन मी पॅरेंटिंग वरती. आणि गंमत कशी आहे माहितीये, मला इथे एक सांगायचं, बऱ्याचदा ना लोकांना असं वाटतं, ओ एकदम ट्रॉमॅटिक चाइल्डहुड, मारणारे झोडणारे आई वडील किंवा आई नव्हती वडील नव्हती, दॅट इज ट्रॉमा. असं नाहीये. त्या लहान मुलाला काय ट्रॉमा वाटेल हे आपल्याला नाही सांगता येत. म्हणजे तू नको घेऊस, हे दादाला दे. ऍज अ चाइल्ड दॅट चाइल्ड फील्स रिजेक्टेड, की अच्छा दादाला दिलं मला नाही, वॉज आय नॉट इम्पॉर्टंट. त्यावेळी आई ओरडली, मला इतकी इच्छा होती, आईने मला द्यावं असं वाटत होतं आणि ती म्हणाली तुझं नाहीये त्याला द्यायचंय. दॅट इज ऑल्सो ट्रॉमा. सो असं नाहीये की ट्रॉमा म्हणजे समथिंग बिग. फॉर दॅट चाइल्ड दॅट इज ऑल्सो ट्रॉमा. त्यावेळी तो लहान मूल जे कन्क्लुजन काढतो, अच्छा मी महत्वाचा नाहीये, माझ्या इच्छांना महत्वच नाहीये या जगात, आणि हीच भावना घेऊन ते पुढे हळूहळू काही ना काही प्रॉब्लेम्स यायला. पण याच्यावरती रिअली म्हणजे एक प्रश्न असा उद्भवतो, बिकॉज माझा आवडता विषय कॉन्शियस पेरेंटिंग. पॅरेंटिंग, हॅपी पॅरेंटिंग. ह्याविषयी मला खूप म्हणजे ही जागरूकता आली पाहिजे. मी म्हणत नाही की मी ऍज अ पॅरेंट म्हणून मी पण कुठेतरी चुकलो असेल, मी पण कुठेतरी बरोबर. जेव्हा आपण हे काही काही शिकतो तर त्याच्यामधून शिकायला मिळतं. व्हॉट इज राईट पॅरेंटिंग. हा एक विषय जरी बघितला ना मोठा आहे. इनफॅक्ट 8 वर्षापर्यंत आपला एक फिल्टर असतो, क्रिटिकल फिल्टर, जो डेव्हलप होत असतो. सो लहान मुल स्पेशली 8 वर्षापर्यंत सगळं ऍब्झॉर्ब करतं. सो आई वडील जर म्हणाले ना, कुठून तू झालास, कटकट आहे माझ्या मागे कटकट आहे तुझी, तर चाइल्ड इज गोइंग टू ऍब्झॉर्ब दॅट. एक वेळ काही वर्षानंतर त्याला फिल्टर करता येतं की अच्छा याचा तो अर्थ नाहीये, फिल्टर करू शकतो. पण लहान मूल सगळं ऍब्झॉर्ब करतं. आणि ह्या चुका मीही केल्या असेल, नकळतपणे केल्या आहेत. बट द मोमेंट यू रिअलाइज, आय थिंक वी शुड चेंज. कॉन्शियस पेरेंटिंग, हॅपी पेरेंटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. फॉर दॅट फर्स्ट यू हॅव टू बी हॅपी इंडिव्हिज्युअल. तुम्ही जे सांगितलं स्वतःवरती वर्क करा, पर्सनॅलिटी डेव्हलप झाली, आपला ऑरा क्लीन झाला की ऑटोमॅटिक आपण आवडायला लागू सगळ्यांना, आणि सगळे लोक चांगल्या तऱ्हेने रिसेप्टिव्ह राहतील आपल्या बाबतीत. सो नाईस. पण पॅरेंटिंगचा विषय जेव्हा असेल ना, तेव्हा मी तुम्हाला डेफिनेटली वन ऑफ द गेस्ट म्हणून आम्हाला बोलवायला आवडेल. वी कॅन डेफिनेटली स्पीक ऑन दॅट. डेफिनेट. हिप्नॉसिस म्हणजे ब्लॅक मॅजिकचा एक प्रकार आहे. चुकीचं. कम्प्लीट फॉल्स. हिप्नोथेरपी
मध्ये व्यक्तीला कायमचं हिप्नोटाईज करून ठेवता येतं. फॉल्स. पर्सन विल नॉट बी कायमचा हिप्नोटाईज अजिबात शक्य नाहीये. आपण एक मूवीज परत एक मूवीज मध्ये अरे हिप्नोटाईज या 5च्या जन्मामध्ये जाऊन दे, अरे तो तिथेच अडकेल, मग प्रॉब्लेम, असं काही काही सांगतात, ते चुकीचं असेल. अत्यंत चुकीचं आहे. चुकीचं. मित्रांनो लक्षात घ्या, सगळेच पिक्चरमध्ये दाखवतात ते खरं असतं असं नाही. अगदी अगदी. सो प्लीज रिमेंबर दॅट. थेरपी फक्त प्रॉब्लेम आल्यावरच घ्यायची असते. थेरपी मी म्हणेन प्रॉब्लेम आल्यावर घ्यावी, आणि प्रॉब्लेम येऊ नये म्हणून इतर अनेक गोष्टी आपण प्रिव्हेंटिव्ह करू शकतो. पण ती पण थेरपीज म्हणतो का आपण? नाही, थेरपी नाही म्हणणार आपण त्याला. आपण म्हणू सेल्फ डेव्हलपमेंट कोर्स, सेल्फ हिलिंग कोर्स. मग सेल्फ हिप्नोसिस पण असतं का? सेल्फ हिप्नोसिस करू शकतो का? करू शकतो. म्हणजे मी या कोर्समध्ये तेही शिकवतो. त्याच्यातून बाहेर पण येतो. हो. या कोर्समध्ये इनफॅक्ट जो डिकोड कोर्स आहे ना, अशी डिकोड कोर्समध्ये आम्ही पहिल्याच लेवलमध्ये सेल्फ हिप्नोसिस पण शिकवतो. ओके. सो यू कॅन टेक चार्ज वाव. आणि एंटर अ डीप स्टेट युअर सेल्फ. युअर नॉट डिपेंडेंट ऑन. हे कोर्स तुम्ही आता मगाशी बोललात, सॉरी हा आपला वेगळा राऊंड आहे, पण जरी कोर्सचा विषय आला, तुम्ही 4 त्याचे मॉड्यूल्स काहीतरी म्हणाले किंवा लेवल्स आहेत म्हणाले, तर हे 4ही मॉड्यूल्स किती वेळांमध्ये कम्प्लीट करू शकतो? सो हा 7 दिवसाचा कोर्स आहे. 4ही मॉड्यूल टोटल पहिला मॉड्यूल 1 दिवस आणि नंतरचे 2. ओके. तुम्ही स्ट्रेच करू शकता. तुम्ही एक लेवल करून वाटलं की मला नाही इतक्यात करायचंय, 1 वर्षांनी दुसरी लेवल तुमचा ऍडवाइस काय असेल? करू शकतो. इट इज कम्प्लिटली द चॉईस इज युअर्स. मी बऱ्याचदा सांगेन की एक्सपिरियन्स लेवल 1 ती आवडल्यावर काहींना वाटतं की करावी आता, हो हेड आता नाही करावी, 6 महिन्यांनी, युअर चॉईस. इट इज नथिंग इज राईट रॉंग. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. मनशांती असेल तर शरीराच्या हिलिंग प्रोसेसला मदत होते. 100%. हो ना. वाव. ही पण राऊंड तुम्ही एकदम झकास, खूप छान मध्ये सांगितली. मस्त मस्त मस्त. थँक्यू. मित्रांनो ही राऊंड आता आपली संपलेली. येस, पुढची राऊंड अशी आहे की हार्ट टू हार्ट मगाशी बोलल्याप्रमाणे आपण Okay. मराठी. नमस्कार मित्रांनो, आता या राऊंड मध्ये हार्ट टू हार्ट अशी एक राऊंड आहे आमची, बरं. ज्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट कॅमेरामध्ये बघून बोलायचं आहे, पण मी काही प्रश्न विचारतो तुम्हाला. बरं. तुम्ही तुमच्या स्पिरिच्युअल गुरु किंवा गाईड वर पूर्ण विश्वास ठेवता, बरोबर? त्यांच्याकडून तुम्हाला सर्वात मोठा लाईफ लेसन कोणता मिळाला? तुम्ही शेअर करू शकता का, आणि कोणते? सो तुम्ही बोलू शकता त्यांच्याशी. सो मी अगदी खरं सांगायचं तर सगळे गुरु, सगळे देव यांच्यावर माझा विश्वास आहे. सो देवतत्व आणि प्रत्येकात जो देव आहे याच्यावर विश्वास आहे. त्यामुळे एक गुरु, एक श्रद्धेचा एकच देव असं नाहीये. तरीही ज्यांनी आज मला शिकवलंय, जे रेकी ज्यांच्याकडून मी शिकले, डॉक्टर गौरी जोशी आहेत, हिप्नोथेरपी ज्यांच्याकडून शिकले, डॉक्टर युवराज कपाडिया, या सगळ्यांनाच मी मानते. हे सगळेच माझे मास्टर्स आहेत. योगा जिथून मी शिकले, कैवल्यधाम, तिथे श्री परमानंद अगरवाल होते, हे सगळेच गुरु आहेत. आणि मात्र एक मला माझ्या रेकीच्या ज्या गुरु आहेत, स्वीकार, त्यांनी मला सगळ्यात म्हणजे सांगितलं की एक जर ऍडवाइस द्यायची झाली तर स्वीकार. जस्ट ऍक्सेप्ट एव्हरीथिंग. द मोमेंट यू ऍक्सेप्ट थिंग्स चेंज. वा, क्या बात आहे, सुंदर. जर तुम्हाला एखाद्या खास व्यक्तीला आज एक मेसेज द्यायचा आहे, असा मौका परत मिळणार नाही, बरं, तर आज आमच्या एपीएन पॉडकास्ट वरतीच मिळेल, तर तो काय असेल आणि कुणाला? म्हणजे दोन्ही मुलांना हा मेसेज असेल की मला तुम्ही प्रचंड आवडता, माझी इच्छा आहे कॉन्शियस हॅपी पेरेंटिंग करण्याची, पण मी देखील थोड्या चुका करते, माझ्या लक्षात येतात. आणि थँक्यू, तुम्ही पेशन्स ठेवता. तुम्ही सुद्धा मला अधूनमधून सांगता, आई तुझे इतरांना सांगतेस ते तू अंमलात आणत नाहीयेस, गमतीत सांगता. सो थँक्यू. आणि तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, माझी गोड 2 मुलं म्हणून. आय एम व्हेरी थँकफुल टू गॉड फॉर दॅट. सो नाईस. किती छान मेसेज दिला तुम्ही, मस्त वाटलं. ते खुश होणार, प्रश्नच नाही. कुठलेही म्हणजे आई आपले असे बोलतात तर मस्त वाटतं. आपल्या एपीएन पॉडकास्ट फॅमिलीला तुम्ही काय सांगाल? त्यांच्या रोजच्या आयुष्यात हिप्नोथेरपी, माइंडफुलनेस किंवा पर्सनल ग्रोथसाठी तुम्ही कोणती इन्स्पिरेशनल एक काही मेसेज तुम्ही द्या, आणि आपल्या पॉडकास्टच्या विषयी तर जरूर सांगा. पण गोष्टी मी सांगेन, काहीही करा, पण
आणि इट कॅन बी इव्हन लिटरली 5 मिनिट्स. भले ओम चॅन्टिंग करा, देवासमोर नमस्कार करा, रोज नतमस्तक काहीही करा, पण जे कराल ते रोज करा. दॅट इज वन. इट नीड नॉट बी मी हे करू का, मी ते करू का, मी हे. बऱ्याचदा ना लोक 10 गोष्टींकडे धावत असतात. कोणतीही 1 किंवा 2 गोष्ट घ्या आणि ही जास्त चांगली आहे का, ती गोष्ट चांगली नसते. तुमचा अप्रोच आणि तुमची श्रद्धा महत्वाची असते. सो कोणतीही एक गोष्ट घ्या आणि पुढे जा सातत्याने. एपीएन पॉडकास्ट पाहणाऱ्या लिस्नर्ससाठी अपील, त्यांच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर, लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करण्याबाबतीत तुमचं पर्सनल मेसेज काय असेल? माझा पर्सनल मेसेज हा आहे, एक व्यक्ती आहेत आपल्या समोर जे इतकं वेगवेगळ्या फील्ड्समधनं लोकांना, दिग्गजांना इन्व्हाइट करतायत. कळकळीची त्यांची इच्छा आहे की लोकांपर्यंत छान अनुभव यावेत, काही शिकावं. सो इतकं आपल्याला मिळतंय, आता आपण थोडं सेल्फिश होऊया आणि ते घेऊया ना. सो एपिसोड्स बघत जा, पूर्ण बघा, नुसते स्क्रोल करत 5-5 मिनिटांनी बघू नका. पूर्ण त्याचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. अख्खी फॅमिली मिळून बसा, बघा, किंवा एकटे तुम्ही बघा, पण पूर्ण एपिसोड बघा. सबस्क्राईब करा सो दॅट नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला. आणि आनंद घ्या आणि समृद्ध व्हा आणि पुढे पुढे जा. बट बी सेल्फिश. म्हणजे मिळतंय आपल्याला, फुकट मिळतंय, तर त्याचा लाभ का घेऊ नये. थँक्यू सो मच मेघनाजी. तुम्ही आमच्या एपीएन म्हणजे पॉडकास्टमध्ये आलात, वेळात वेळ काढून आलात. सेकंड टाइम आला मराठी पॉडकास्टसाठी पण. आणि खरंच मन भरून गेलं की, आणि अजूनही अतृप्त आत्मासारखा अजूनही आहे की असे किती प्रश्न असतील लोकांचे, जे आपल्या प्रेक्षकांचे प्रश्न आले होते इंग्लिश पॉडकास्ट झाल्यानंतर या मराठीच्या अगोदर. तर मी काही प्रश्न तर डेफिनेटली कव्हर करायला बघितले, पण देर आर सो एन नंबर एका पॉडकास्टमध्ये पॉसिबल नाही. पण आणखीन आपल्या प्रेक्षकांचे जे काही प्रश्न येतील किंवा काही कमेंट्स येतील त्याच्यावरून आपण पुढे जरूर आम्ही तुम्हाला रिइन्व्हाइट करू अशी इच्छा आहे. थँक्यू सो मच. येस. तुम्ही काय मी सांगू, मजा आली, मला मजा आली. तुम्हाला कसं वाटलं? मला सुद्धा खूप मजा आली. खरंच. छान. तर मित्रांनो, तुम्ही कुठे जाऊ नका आणि शेवटपर्यंत हा पॉडकास्ट बघितल्याबद्दल पहिली गोष्ट थँक्यू. आणि कमेंट लिहा, काही आवडलं तर जरूर स्पेसिफिक लिहा. नुसतं छान वगैरे म्हटल्याप्रमाणे पेक्षा काही एखादी या पॉडकास्टमध्ये काय आवडलं हे जर तुम्ही लिहिलं आणि नाही आवडलं ते पण लिहा. म्हणजे आम्ही काहीतरी करेक्शन करू पुढच्या पॉडकास्ट. नक्कीच. कारण वेगवेगळे गेस्ट येतात आपल्या इथे. तर थँक्यू सो मच. आणि असा सपोर्ट तुमचा असला तर आम्ही असेच पुढे जाऊ. आपली फॅमिली वाढत चालली आहे. तुम्ही आमच्या फॅमिलीमध्ये आता आलात तर खूप खूप आनंद वाटलाय आम्हाला. नक्कीच, मला खूप आत्मीयता वाटते. म्हणजे इथे मुलुंडला आल्यावर मला माहिती आहे आता मला इथे येऊन हाय नक्कीच करायचं. जरूर यायचं, प्रश्नच नाही. आणि तुम्हाला पण, प्रेक्षकांना सांगायचंय आणि तुम्हाला पण सांगायचं की आपल्या कॅमेऱ्याच्या पाठी पूजा नेसरीकर आहेत आणि आणखीन कॅमेऱ्याच्या पाठी आपले पूर्ण सेटचं मदत करणारे मिलिंद आहेत. थँक्यू सो मच त्यांच्यामध्ये. आणि मी पराग नेसरीकर आणि मेघनाजी, थँक्यू सो मच. तर मित्रांनो, कुठे जाऊ नका आणि आपण पुढच्या शुक्रवारी जरूर आणखी नवीन गेस्ट त्यांच्याबरोबर भेटणार आहोत. तोपर्यंत रजा घेतो. थँक्यू सो मच. थँक्यू मेघनाजी. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. बाय. न्यूनगंड, भीती, कॉन्फिडन्स नसणं, बऱ्याच जणांना ह्या सगळ्या भावना उद्भवत असतात त्यांच्या मनामध्ये. पण आता ह्या भावनांवर काम करण्याची आणि त्यांच्यावर मात मिळवण्याची वेळ आली आहे. आणि त्यासाठी एपीएन पॉडकास्ट शो नक्की बघा. मी मेघना जोशी, क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट, या विषयाबद्दल बोलणार आहे. तुम्ही नक्कीच या प्रॉब्लेम्स मधनं बाहेर येऊ शकता. सो एपीएन पॉडकास्ट शो आणि माझा असलेला एपिसोड नक्की पहा. या पॉडकास्टमध्ये मी काही टिप्स, टेक्निक्स, साधनं सांगितली आहेत. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.